नमस्कार. भारताच्या घटनात्मक इतिहास या प्रकरणामधला आजचा आपला हा 1935 चा भारत सरकारचा कायदा हा पुढचा टप्पा आपण आज अभ्यासता. भारत सरकार कायदा 1935 अतिशय महत्वाचा कायदा आणि पूर्व परीक्षांमध्ये तर प्रश्न विचारलेलेच आहेत, पण मुख्य परीक्षांमध्ये सुद्धा याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न याच कायद्यावरती विचारतात. मग या कायद्यावरती आपल्याला विचार करावा लागतो की कोणत्या प्रकारे या कायद्याची रचना झाली, कोणते बदल झाले आणि आपण अभ्यासला की हा दुसरा टप्पा चालू आहे घटनात्मक इतिहासाचा आणि पहिल्या टप्प्यापासून जो जे कायदे केले ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कालावधीमध्ये सुरुवातीच्या काळात झालेले कायदे 1773 ते 1853 या कालावधीमध्ये झालेले कायदे आणि 1858 पासून 1935 पर्यंतचे कायदे या सगळ्यांचा आपण विचार करतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की प्रत्येक कायद्यामध्ये काही सुधारणा होत होत्या आणि त्याच्यामध्ये मागच्या कायद्यामध्ये जे काही उणिवा राहिल्या होत्या त्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न केला गेलेला आपल्याला दिसतो. अशा प्रकारे हा महत्वाचा कायदा की असा कायदा आपली जी भारताची राज्यघटना आहे त्या भारताच्या राज्यघटनेमध्ये या कायद्याचा मोठा प्रभाव दिसतो आपल्या भारताच्या राज्यघटनेवर. मग भारत सरकार कायदा 1935 चा आपल्याला विचार करताना या कायद्याची पार्श्वभूमी काय होती त्याचा थोडासा विचार करावा लागतो. या कायद्याची ज्यावेळी आपण सुरुवात करतो त्यावेळी सर्वात प्रथम आपल्या लक्षामध्ये घ्यावं लागतं की 3 गोलमेज परिषदा या 3 गोलमेज परिषदांमध्ये पुढे काय सुधारणा झाल्या पाहिजेत त्याविषयी शिफारशी करण्यात आलेल्या होत्या आणि त्या 3 गोलमेज परिषदांमध्ये ज्या शिफारशी झाल्या त्या शिफारशींच्या आधारावर हा 1935 चा कायदा अस्तित्वात आलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवायची कधीही विचार करताना की भारत सरकार कायदा 1935 याच्यावरती विचार मंथन झालं होतं. 1919च्या कायद्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये सायमन कमिशनचाही आपल्याला उल्लेख करावा लागतो. त्याच्यामध्ये काही शिफारशी केल्या गेलेल्या होत्या. सायमन कमिशनला मोठा विरोध झालेला होता आपल्या देशामधून. अशा प्रकारे मग गोलमेज परिषदांमध्ये जो काही विचार विमर्श झाला वेगवेगळे प्रतिनिधी या गोलमेज परिषदांना उपस्थित राहिले त्यातून जे विचार पुढे आले ज्या शिफारशी पुढे आल्या त्यातून हा 1935 चा कायदा अस्तित्वामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. मग 1935 च्या कायद्याचा जर आपण विचार केला तर हा कायदा कधी अंमलात आला याचा जर तुम्ही विचार केला तर 1936 मध्ये हा कायदा अंमलात आलेला होता. 1936 मध्ये अंमलात हा कायदा 1936 मध्ये अंमलात आलेला होता. म्हणजे पहिली गोष्ट 1935 चा कायदा अंमलात आला 1936 मध्ये. आता या कायद्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या तरतुदी होत्या त्या तरतुदींचा आपल्याला विचार करावा लागतो. आणखी एक या कायद्याचा जर विचार केला तर या कायद्यामध्ये किती कलम होती, किती भाग होते, किती परिशिष्ट होती याचाही आपल्याला विचार करावा लागतो. कलमांचा आपण विचार केला तर या कायद्यामध्ये 321 कलम असलेली आपल्याला दिसून येतात. कलमे 321 या ठिकाणी आपण विचार केला भाग किती 14 भाग होते. परिशिष्ट किती होती त्यावेळी 10 परिशिष्ट. अशा प्रकारे या 1935 च्या कायद्याची रचना आपल्याला सुरुवातीला लक्षात घ्यायची जो 1936 मध्ये अंमलात आलेला होता. त्याच्यामध्ये कलम विचारतील, भाग विचारतील, परिशिष्ट सुद्धा विचारू शकतात. हा 1936 मध्ये अंमलात आलेला भारत सरकारचा कायदा. चला भारत सरकारचा कायदा अभ्यासताना आपल्याला या कायद्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी होत्या यांचा सुद्धा विचार करावा लागतो. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरतुदी असलेल्या आपल्याला आढळून येतात. त्याच्यामध्ये संघराज्याची निर्मिती झाली हा एक आपल्याला अभ्यासावा लागेल. प्रांतांमध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू करण्यात आलेली होती. आपण मागच्या कायद्यामध्ये अभ्यासलं की प्रांतांमध्ये राखीव आणि सोपीव खाती अशा 2 प्रकारची खाती निर्माण झाली आणि द्विदल राज्य पद्धतीची निर्मिती झाली होती. ती द्विदल राज्य पद्धती 1935 च्या कायद्यामध्ये नष्ट झालेली आपल्याला आढळून येते.
त्यानंतर राज्य कारभाराच्या खात्यांची वाटणी करण्यात आली. संघ राज्याच्या कोर्टाची स्थापना, फेडरल कोर्ट याला आपण म्हणतो. तर या संघ राज्याच्या कोर्टाची स्थापना याच्यामध्ये झाली 1935च्या. त्याचाही अभ्यास करावा लागेल. मताधिकार किती लोकांना मिळाला होता? तर एकूण 10% लोकांना मताधिकार प्राप्त झालेला होता. त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळाची स्थापना झालेली होती. 11 प्रांतांपैकी काही प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळाची स्थापना झाली होती. मग ते प्रांत कोणते होते, किती होते, याचा अभ्यास याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. राज्य कारभाराच्या बाबींची विभागणी करण्यात आली. केंद्र सूचीमध्ये किती विषय, राज्य सूचीमध्ये किती विषय, समवर्ती सूचीमध्ये किती विषय. तशा प्रकारे राज्य कारभाराच्या बाबींची विभागणी झाली. पार्लमेंटच्या बाबतीतील तरतुदी आपण अभ्यासणार आहोत. शिवाय आणखी काही भारत मंत्री आणि त्याचे मंडळ यांच्या बाबतीतील तरतुदी. भारत मंत्र्याचं महत्व या कायद्यामध्ये आपल्याला कमी झालेलं दिसून येतं. हाय कमिशनर ऑफ इंडिया हे एक असं पद होतं या कायद्यामध्ये, की त्या पदावर या कायद्यानं कोणताही फरक पडलेला आपल्याला दिसून येत नाही. त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर गव्हर्नर जनरलचे कोणकोणते अधिकार होते याचाही आपल्याला विचार करायचा आहे. केंद्रीय कायदेमंडळाची रचना, त्याच्यामध्ये वरिष्ठ कायदेमंडळ कसं होतं, कनिष्ठ कायदेमंडळ कसं होतं, त्याची रचना किती, त्याचे सभासद किती, त्याची विभागणी कशी, हे सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि या कायद्याला संमती कधी मिळाली आणि प्रत्यक्षात निवडणुका झाल्या कधी, त्यात काँग्रेसला कोणत्या प्रांतांमध्ये बहुमत मिळालं होतं, याचा अभ्यास या कायद्यामध्ये आपल्याला करावा लागतो. तर अशा प्रकारे हा भारत सरकारचा कायदा 1935 अतिशय महत्वाचा कायदा. चला या कायद्याची आपण सुरुवात करूया. त्याच्यामध्ये पुढचे आपण स्लाइड घेऊयात. संघ राज्याची निर्मिती आपलं पाहिजे. आता हा जो कायदा आला, या कायद्याने संघ राज्याची निर्मिती झाली. संघ राज्याची निर्मितीमध्ये कोणते भाग होते किंवा कोणत्या घटकांचं मिळून संघराज्य निर्माण झालं याचा जर तुम्ही विचार केला, या ठिकाणी तुम्हाला दिसतं की ब्रिटिश इंडियाचे प्रांत आणि संस्थाने यांचं मिळून संघराज्य तयार झालं. म्हणजे आपण जे म्हणतो 1935 मध्ये संघराज्याची निर्मिती झाली. तर मग संघराज्याची निर्मिती कोणत्या घटकांची मिळून झाली हे पण आपल्या लक्षात घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये मग ब्रिटिश इंडियनचे प्रांत आणि संस्थाने ही मिळून संघराज्याची निर्मिती आपल्याला झालेली दिसून येते. मग आपण म्हणूयात संघराज्याची निर्मिती झाली. एक प्रश्न आपल्या मनामध्ये यायला हवा, 500 पेक्षा जास्त संस्थान होती. मग संघराज्यामध्ये सगळ्या संस्थानांना जबरदस्तीने सामील करून घेण्यात आलं, व त्यांना काही चॉईस देण्यात आलेला होता की सामील व्हा अथवा नाही व्हा. अशा प्रकारे हे संस्थानांचं काय झालं याचाही विचार करावा लागतो. कारण आपण काय म्हणतोय की संघ राज्यामध्ये ब्रिटिश इंडियाचे प्रांत आणि संस्थान या दोघांचा सुद्धा समावेश होता. आता संस्थानांना सांगण्यात आलंय, साहजिकच आहे. पहा, एखादं संस्थान आहे, त्या संस्थानाचा एखादा राजा आहे, तो सहजासहजी तो त्याचा अधिकार सोडायला तयार होईल का? नाही होणार, कारण एवढं मोठं पद तो सोडणार नाही. मग संस्थानांना काही चॉईस देण्यात आले. सांगितलं की संघ राज्यामध्ये तुम्ही सामील व्हायचं असं तुमच्यावरती बंधन नाहीये. पहा मी काय म्हणतोय, संस्थानांना काय चॉईस देण्यात आलेला होता, पर्याय काय देण्यात आलेला होता. त्यांना सांगण्यात आलं की संघ राज्यामध्ये सामील होण्याचं तुमच्यावरती अजिबात बंधन नाहीये, तुमच्यावरती सक्ती नाहीये. संघ राज्यामध्ये सामील व्हायचंय की नाही हे तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहे, हे संस्थानिकांना सांगण्यात आलं. पण एक सांगण्यात आलं, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही संघ राज्यामध्ये सामील झाला आणि तुमचे अधिकार जातील, तर असं होणार नाही. संघ राज्यामध्ये सामील झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी स्वायत्तता मिळणार आहे, तुमच्या राज्य कारभार करण्याचं स्वातंत्र्य दिलं जाणार आहे, असं 1935च्या कायद्यामध्ये जे संघराज्याची निर्मिती केली गेली त्यावेळी संस्थानांना सांगण्यात आलं. लक्षात आलं कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या होत्या. मग तुम्हाला विचारतील की संघराज्यामध्ये सामील होण्यासाठी संस्थानांसाठी कोणती तरतूद होती. तर पहिली, संघराज्यामध्ये सामील होण्यास संस्थानावर कोणत्याही प्रकारची सक्ती नव्हती. सामील व्हायचंय की नाही हे त्यांच्या स्वतःच्या संस्थानांच्या इच्छेवरती अवलंबून होतं. आणि संघराज्यामध्ये जर सामील झाली ही संस्थानं तर त्यांना स्वायत्तता प्राप्त होणार होती, स्वातंत्र्य मिळणार होतं. ते जे राज्यकारभार करणार आहेत त्यांच्या संस्थानाचा, त्याबाबत त्यांना स्वायत्तता दिली जाणार होती, स्वातंत्र्य दिलं जाणार होतं. तशा प्रकारे संस्थानांच्या बाबतीत. आता एक गोष्ट तुमच्या मनामध्ये नक्की असेल की ठीक आहे, संस्थानांना तुम्ही असा चॉईस दिला, पर्याय दिला, पण
एखादं संस्थान जर तुमच्या संघराज्यामध्ये सामीलच नाही झालं, तर मग त्याची सिच्युएशन कोणती असणार होती? समजा संघराज्यामध्ये एखादं संस्थान सामीलच नाही झालं, तर ते संस्थान व्हॉइसरॉयच्या अधिकाराखाली राहणार होतं. एखादं संस्थान सामील झालं तर स्वायत्तता मिळणार होती. हे संस्थान सामील नाही झालं, तर ते व्हॉइसरॉयच्या अधिकाराखाली असणार होतं. व्हॉइसरॉयच्या अधिकाराखाली. व्हॉइसरॉयच्या अधिकाराखाली ते संस्थान असणार होतं. कशा प्रकारे संघराज्याची निर्मिती करण्यात आली? त्याच्यामध्ये ब्रिटिश इंडियाची प्रांत आणि संस्थाने मिळून संघराज्याची स्थापना केली जाणार होती. लक्षात आलं? ही गोष्ट लक्षात ठेवायची. याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. काही प्रश्न आले त्याच्यावरती आपण पाहत. हे पहा प्रश्न काय आहे. हा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. 1935च्या कायद्याबद्दल खालीलपैकी कोणतं विधान असत्य आहे असं आपल्याला विचारलं. पहिलं 4 विधान आपल्याला दिलेली आहेत. एक एक विधान आपण वाचूयात आणि आपलं उत्तर शेत. या कायद्यानं भारतामध्ये ब्रिटिश इंडियाचे प्रांत आणि संस्थाने मिळून एक संघराज्य निर्माण होणार होतं. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे हे आपल्या लक्षात येतं. आपण काय म्हटलं होतं? संघराज्य निर्माण होणार आहे, पण ब्रिटिश इंडियाचं प्रांत आणि संस्थाने एकत्रित करून संघराज्याची निर्मिती केली जाणार होती. चला पहिलं विधान झालं. संघराज्यामध्ये सामील होण्याची संस्थानांवर सक्ती नव्हती. बंधन घालण्यात आलं होतं का? तुमच्या इच्छेवर अवलंबून होतं. म्हणजे बंधन नव्हतं. विधान बरोबर आहे. तिसरं विधान. संघराज्यात सामील न झालेली संस्थाने बादशहाच्या प्रतिनिधीच्या म्हणजेच व्हॉइसरॉयच्या अधिकाराखाली पूर्वीप्रमाणे राहणार होती. म्हणजे हे पण विधान बरोबर आहे. हे पण आपण अभ्यासलं की एखादं संस्थान जर संघराज्यामध्ये सामील नाहीच झालं, तर मग त्याची पुढची रचना कशी असणार होती? तर ते व्हॉइसरॉयच्या अधिकाराखाली पूर्वीप्रमाणे राहणार होतं. चौथं विधान आपण वाचू. संघराज्यात सामील झाल्यास संस्थानिकांना अंतर्गत स्वायत्तता मिळणार नव्हती. असं मिळणार नव्हती. आपण काय म्हटलं होतं? स्वायत्तता प्राप्त होणार होती. एखादं संस्थान जर संघराज्यामध्ये सामील झालं, तर त्यांना स्वायत्तता प्राप्त होणार होती. म्हणजे हे विधान चुकलेलं आपल्याला दिसत आहे. लक्षात आलं? एक विधान डी हे आपलं उत्तर असणार आहे. हे विधान असत्य आहे. चला पुढच्या आपण मुद्द्याकडे जाऊयात. पुढचा मुद्दा आहे प्रांतामधील द्विदल राज्य पद्धती नष्ट करण्यात आली. आता 1919च्या कायद्याचा जर आपण विचार केला, तर 1919च्या कायद्यानं प्रांतांमध्ये द्विदल राज्य पद्धती निर्माण करण्यात आली. द्विदल राज्य पद्धती म्हणजे काय? प्रांतामध्ये राखीव आणि सोपीव खात्यांची निर्मिती करण्यात आली आणि त्याला आपण म्हटलं द्विदल राज्य पद्धती सुरू करण्यात आली. तर ही द्विदल राज्य पद्धती 1919च्या कायद्यानं प्रांतांमध्ये जी सुरू झाली होती, ती द्विदल राज्य पद्धती रद्द करण्यात आली 1935च्या कायद्यानं. या ठिकाणी तुम्हाला दिसतं 1919चा कायदा आणि 1935चा कायदा. या कायद्यानं सुरुवात झालेली होती द्विदल राज्य पद्धतीची. या कायद्यानं प्रांतांमधील द्विदल राज्य पद्धती रद्द करण्यात आली. हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात राहील. आणि प्रांतीय स्वायत्तता हे या कायद्याचं महत्वाचं वैशिष्ट्य होतं. हे पण लक्षात ठेवायचं. प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. द्विदल राज्य पद्धती नष्ट झाली आणि प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. त्यांचा राज्यकारभार करण्यासाठी प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. त्यांना स्वातंत्र्य देण्यात आलं की तुम्ही तुमचा राज्यकारभार तुमच्या पद्धतीनं पार पाडा. म्हणजे प्रांतांना स्वायत्तता प्राप्त करून देण्यात आली किंवा प्रांतीय स्वायत्तता प्राप्त झाली असं म्हटलं जातं. तशा प्रकारे प्रांतांमध्ये द्विदल राज्य पद्धती नष्ट झाली. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. मग याच्यावरती एक प्रश्न आपण पाहूयात. कोणता आहे पहा. प्रांतीय स्वायत्तता हे कोणत्या कायद्याचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं असतं? प्रांतीय स्वायत्तता 1935चा कायदा. प्रांतीय स्वायत्तता 1935च्या कायद्यानं देण्यात आलेली होती. लक्षात आलं? पुढचा मुद्दा आपण पाहूयात. राज्यकारभाराच्या खात्यांची वाटणी. आता मागच्या भागामध्ये 1919च्या कायद्यामध्ये आपण पाहिलं की प्रांतांमध्ये राखीव आणि सोपीव अशी खाती निर्माण केली आणि द्विदल राज्य पद्धती सुरू झाली होती. ती द्विदल राज्य पद्धती 1935च्या कायद्यानं नष्ट झाली, रद्द झाली. पण प्रांतांमधील रद्द केली आणि ती द्विदल राज्य पद्धती या ठिकाणी केंद्रामध्ये सुरू करण्यात आलेली होती. म्हणजे
1935च्या कायद्यानं केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू झाली आणि 1919च्या कायद्यानं प्रांतांमध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू झाली होती. हे दोन विधानं वेगळी लक्षात ठेवा. लक्षात आलं? पुन्हा एकदा, प्रांतांमध्ये द्विदल राज्य पद्धती कोणत्या कायद्यानं सुरू झाली? 1919च्या कायद्यानं. केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धती कोणत्या कायद्यानं सुरू झाली? 1935च्या कायद्यानं. आता तुम्ही म्हणाल की ही कशामुळे राखीव खाती, सोपीव खाती हे केंद्र सरकारमध्ये निर्माण करण्यात आली, त्याच्यामुळे द्विदल राज्य पद्धती केंद्र सरकारमध्ये सुरू झाली असं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात ही द्विदल राज्य पद्धती आपण म्हटलं की सुरू केली तर 1935च्या कायद्यामध्ये प्रत्यक्षात जर आपण विचार केला तर द्विदल राज्य पद्धती अस्तित्वात आलेली नव्हती. प्रत्यक्षात अस्तित्वात आली नाही. सुरू जरी केलेली असली तर द्विदल राज्य पद्धती प्रत्यक्षात अशी तरतूद केली पण अस्तित्वात आली नाही. द्विदल राज्य पद्धती प्रत्यक्षात अस्तित्वात आली नाही. लक्षात आलं? कॉन्सेप्ट काय आहे? केंद्र सरकारमध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू केली असं आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात ती अस्तित्वातच आली नाही हे पण लक्षात ठेवा. आणि प्रांतांमध्ये द्विदल राज्य पद्धती 1919च्या कायद्यानं सुरू झाली आणि रद्द झाली 1935च्या कायद्यानं. आणि केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू झाली कोणत्या कायद्यानं? 1935च्या कायद्यामध्ये. पण प्रत्यक्षात ती अस्तित्वात आली का? तर प्रत्यक्षात अस्तित्वात आली नाही हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता हा प्रश्न पहा, कसं 1935च्या कायद्यावर प्रश्न विचारतात. या ठिकाणी काय प्रश्न आहे? विधान 1 आणि विधान 2 ही दोन्ही विधानं काळजीपूर्वक तपासून योग्य उत्तर निवडा असं आपल्याला म्हटलं. पहिलं विधान, भारत सरकार कायदा 1935 ने केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धत सुरू केली. आत्ताच आपण पाहिलं. सुरू केली विधान बरोबर आहे की चूक आहे हे ओळखायचं आहे बरं का, योग्य आहे की नाही. हे विधान योग्य आहे. प्रांतांना प्रांतीय स्वायत्तता देण्यात आली. आता ह्या विधानाचा विचार करा. प्रांतांना प्रांतीय स्वायत्तता देण्यात आली का? देण्यात आली. चला, दुसरंही विधान बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स काय? दोन्ही विधाने सत्य आहेत, परंतु विधान 2 हे विधान 1चं स्पष्टीकरण आहे. त्याच्यामध्ये कुठं स्पष्टीकरण दिसतंय का? केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू केली, प्रांतांना प्रांतीय स्वायत्तता दिली, त्याच्यात कुठलंच कारण दिसत नाही. म्हणजे हे विधान हे ऑप्शन नाहीये. दोन्ही विधानं सत्य आहेत, परंतु विधान 2 हे विधान 1चे स्पष्टीकरण नाही. हो, दोन्ही विधानं सत्य आहेत, परंतु विधान 2 हे विधान 1चं स्पष्टीकरण नाही. हे बरोबर आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारले जातात, मग ते प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे. आता एका महत्वाच्या मुद्द्याकडे आपण प्रवेश करतो, तो तुम्ही लक्षामध्ये घ्यायचा आहे. याच्यामध्ये संघराज्याच्या कोर्टाची स्थापना, अनेक मुद्दे आहेत. या संघराज्याच्या कोर्टाची स्थापना हा जो आपला पॉइंट आहे, याच्यामध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश होतो. संघराज्याच्या कोर्टाची स्थापना झाली कोणत्या कायद्यानं? हा पहिला प्रश्न आपल्याला असेल. 1935चा कायदा. हे संघराज्य कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं होतं? हे संघराज्य दिल्ली या ठिकाणी स्थापन करण्यात आले. संघराज्याच्या कोर्टाची स्थापना दिल्लीमध्ये करण्यात आली, 1935 मध्ये करण्यात आली. आपल्याला विचारतील संघराज्याच्या कोर्टाची स्थापना झाली, याचा उद्देश कोणता होता? याचा उद्देश होता संघराज्याच्या घटकांमधील जो अमेरिकेच्या फेडरल कोर्टाचा उद्देश आहे तोच सेम उद्देश इथं ठेवलेला दिसतो. संघराज्याचे जे घटक आहेत त्या घटकांमधील संघर्ष मिटवणे. संघराज्याच्या घटकांमधील संघर्ष मिटवणे. लक्षात आलं? संघराज्याच्या कोर्टाची स्थापना झाली आणि कुठे? दिल्लीमध्ये. उद्देश काय होता? संघराज्याचे जे घटक आहेत त्यांचे जर आपापसामध्ये वाद निर्माण व्हायला लागले तर त्यांच्यामध्ये संघर्ष मिटवण्यासाठी या संघराज्याच्या कोर्टाची स्थापना झाली. भारतामध्ये फेडरल कोर्ट असं म्हटलं जाईल. फेडरल कोर्टाची स्थापना
केव्हा करण्यात आली? 1935च्या कायद्यानं, पण कधी? 1937 मध्ये. हे लक्षात ठेवायचं. 1935 चा कायदा आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात त्याची स्थापना कधी झाली? तर 1937 मध्ये भारतामध्ये फेडरल कोर्टाची किंवा संघराज्याच्या कोर्टाची स्थापना झाली. आता विचार करा, या कोर्टाची स्थापना झाली, याच्यात किती न्यायाधीश होते? किती? एक मुख्य न्यायाधीश असणार होता आणि इतर किती न्यायाधीश होते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला, याच्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश असणार आहे आणि इतर 6 न्यायाधीश होते याच्यामध्ये. एक मुख्य न्यायाधीश आणि इतर 6 न्यायाधीशांचा समावेश याच्यामध्ये होत होता. या कोर्टामधील पहिले जे मुख्य न्यायाधीश होते त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जात होतं? त्यांचं नाव काय होतं हे पण विचारतील आपल्याला. पहिले मुख्य न्यायाधीश होतं, त्यांचं नाव होतं सर मॉरिस ग्वायर. सर मॉरिस ग्वायर. याच्यावरती अजून प्रश्न विचारला गेलेला नाहीये. हे लक्षात ठेवायचं की हे संघराज्याच्या कोर्टाची, फेडरल कोर्टाची स्थापना झाली. त्याचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी काम केलं होतं? तर सर मॉरिस ग्वायर असं त्यांचं नाव होतं. यांनी पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेलं होतं. आता तुम्हाला असं थोडंसं मनामध्ये प्रश्न येतोय का? 1935 मध्ये भारतामध्ये फेडरल कोर्टाची स्थापना झाली. याच्यामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून कोणत्या भारतीयाचा समावेश केलेला असेल का? हे पहिले मुख्य न्यायाधीश आहेत सर मॉरिस ग्वायर. हे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून आपण ओळखतो यांना. पण असे कोणते भारतीय न्यायाधीश असतील का की या संघराज्याच्या कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बनले होते? हो. आपले भारताचे एक व्यक्तिमत्व होतं की या फेडरल कोर्टाचे मुख्य न्यायाधीश ते बनलेले होते. कोण होतं? त्यांचं नाव होतं श्रीनिवास वरदाचारी. श्रीनिवास वरदाचारी हे पहिले भारतीय होते. आपल्याला सांगता येतं की या संघराज्याच्या कोर्टाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं. लक्षात आलं? 2 मुद्दे मी मांडले. या कोर्टाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? सर मॉरिस ग्वायर. पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी काम केलं? श्रीनिवास वरदाचारी यांनी काम केलेलं होतं. हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला असं विचारतील की संघराज्याचे ज्या कोर्टाची स्थापना करण्यात आली त्यात सर्वात कमी कालावधी मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी काम केलं होतं? एक वेगळा प्रश्न. सर्वात कमी कालावधी मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी काम केलं होतं? तर श्रीनिवास वरदाचारी यांनीच काम केलेलं होतं. यांनी किती दिवस? तर फक्त 43 दिवस काम केलं होतं मुख्य न्यायाधीश म्हणून श्रीनिवास वरदाचारी यांनी. लक्षात आलं? ते लक्षामध्ये ठेवायचे. त्याच्यानंतर आता असं विचारले तुम्हाला की या कोर्टाचे शेवटचे न्यायाधीश कोण होते? या कोर्टाचे शेवटचे न्यायाधीश आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. इथे घेऊयात आपण. शेवटचे न्यायाधीश त्यांचं नाव होतं एच जे कानिया. एच जे कानिया असं त्यांचं नाव होतं. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल शेवटचे न्यायाधीश कोण? एच जे कानी. आता विचार करा, हे जे न्यायाधीश नेमले जात होते त्या न्यायाधीशांची नेमणूक करणं, त्या न्यायाधीशांना पदावरून दूर करणं हे अधिकार कोणाला होतं? आता हे जे अधिकार न्यायाधीशांची नेमणूक करायची, न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून दूर करायचे, याचे अधिकार कोणाला होते? तर आपल्याला या ठिकाणी सांगता येते इंग्लंडचा बादशाह, इंग्लंडचा सम्राट इंग्लंडचा बादशाह. तशा प्रकारे संघराज्याच्या फेडरल कोर्टाची स्थापना केली गेली हे लक्षात ठेवायचं. आता आणखी एक प्रश्न तुमच्या मनामध्ये येतोय का? हे कोर्ट स्थापन झालं, मग हे कधीपर्यंत चालू होतं? 26 जानेवारी 1950 पर्यंत चालू होतं हे कोर्ट. 26 जानेवारी
1950 1935 ला स्थापना झाली. 1937 मध्ये याची स्थापना झाली 1935 च्या कायद्यानं आणि चालू कधीपर्यंत होतं 26 जानेवारी 1950 पर्यंत हे चालू होतं. आता आणखी एक वेगळा आणि शेवटचा याच्यातला प्रश्न असा विचारू शकतात 1950 पर्यंत या न्यायालयामध्ये एकूण किती न्यायाधीशांनी काम केलं? एकूण 4 न्यायाधीशांनी काम केलं याच्यामध्ये. स्थापन झाल्यापासून 26 जानेवारी 1950 पर्यंत एकूण किती न्यायाधीशांनी काम केलं तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं एकूण 4 न्यायाधीशांनी काम केलेलं होतं हे लक्षामध्ये ठेवायचं. आता शेवटच्या मुद्द्याकडे आपण येऊयात फेडरल कोर्टाच्या की हे फेडरल कोर्ट स्थापन केलं गेलं याची कामं काय होती. फेडरल कोर्टाच्या कामांचा जर तुम्ही विचार केला तर आता आपलं सर्वोच्च न्यायालय काय करत आहे संघराज्य आपल्या देशामधील जी घटना आहे त्या घटनेचा आणि कायद्याचा अर्थ लावण्याचं काम सध्याचं सर्वोच्च न्यायालय करते. आपल्या सध्याचं सर्वोच्च न्यायालय काम काय करत आहे आपल्या देशातील केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये जर वाद निर्माण झाला तर तो संघर्ष मिटवण्याचं काम आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय करते. आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय सध्या आपले काही मूलभूत हक्क कोणी हिरावून घेतले तर ते परत देण्याचं सुद्धा काम करत आहे. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचं सुद्धा रक्षण करण्याचं काम आता आपलं सर्वोच्च न्यायालय करत आहे. हेच काम फेडरल कोर्ट पूर्वीच्या कालावधीमध्ये करत होता. म्हणजे फेडरल कोर्टाची कामं कोणती असं जर तुम्ही विचार केला घटनेचा अर्थ लावणे कायद्याचा अर्थ लावणे केंद्र आणि घटक राज्यांमध्ये जे संघर्ष निर्माण होत आहे ते संघर्ष मिटवण्याचा ते संघर्ष दूर करण्याचा प्रयत्न करणं आणि लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण करणं हे फेडरल कोर्ट काम करत होतं. कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या हे सगळं लक्षात असलं पाहिजे मग आपल्याला फेडरल कोर्टावर कोणताही प्रश्न विचारला की तो सोडवता येतो. चला आता आपण थोडीसे फेडरल कोर्टाची रिव्हिजन करूया. फेडरल कोर्टाचा आपण विचार केला की फेडरल कोर्टाची स्थापना झाली दिल्लीमध्ये. याचा प्रमुख उद्देश सुरुवातीला सांगण्यात आला की संघराज्याचे जे घटक आहेत त्या घटकांमधील संघर्ष मिटवायचा आहे. कधी स्थापना झाली आपण म्हटलं 1937 मध्ये या फेडरल कोर्टाची स्थापना झाली. याच्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश होता एक मुख्य न्यायाधीश आणि इतर 6 न्यायाधीश होते असं आपण म्हटलं. याचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते सर मॉरिस ग्वायर होते हे लक्षामध्ये ठेवायचे. त्याच्यानंतर आपण विचार केला की या फेडरल कोर्टाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी काम केलं श्रीनिवास वरदाचारी यांनी काम केलं. फेडरल कोर्टामध्ये काम करताना मुख्य न्यायाधीशांचा सर्वात कमी कालावधी म्हणून कोणते मुख्य न्यायाधीश काम केलं श्रीनिवास वरदाचारी यांनीच केलं 43 दिवस काम केलं होतं फक्त. याचाही आपण विचार केला. त्याच्यानंतर आपण म्हटलं की या कोर्टाचे शेवटचे न्यायाधीश कोणते होते एच जे कानिया हे या कोर्टाचे शेवटचे न्यायाधीश होते. आणि आपण शेवटी म्हटलं की या कोर्टामध्ये न्यायाधीशांची नेमणूक करणं न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून दूर करणं हे अधिकार कोणाला होते तर इंग्लंडच्या बादशहाला किंवा सम्राटाला होते असा आपण उल्लेख केला. त्यानंतर आपण विचार केला की हे कधीपर्यंत अस्तित्वात होतं तर 26 जानेवारी 1950 पर्यंत हे कोर्ट अस्तित्वात होतं. आणि 1950 पर्यंत या न्यायालयामध्ये किती न्यायाधीशांनी काम केलं तर 4 न्यायाधीशांनी काम केलं असा आपण विचार केला. आणि शेवटी आपण विचार केला याची कामं कोणती घटनेचा अर्थ लावायचा आहे कायद्याचा अर्थ लावायचा आहे केंद्र घटक राज्य यांच्यामधील संघर्ष दूर करायचा आहे मिटवायचा आहे शिवाय लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण रक्षण करायचं आहे ही फेडरल कोर्टाची कामं होती. तशा प्रकारे 1937 मध्ये संघ राज्याच्या कोर्टाची स्थापना 1935च्या कायद्यानं झाली होती हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं तशा प्रकारे आपण प्रश्न आहे पहा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019चा 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या असं विचारलंय. काय प्रश्न विचारलाय या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली. आपण सुरुवातीलाच अभ्यास केला प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली होती म्हणजे हे विधान बरोबर आहे. आपल्याला विचारलाय प्रश्न वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत हे लक्षात ठेवायचं. आता दुसरं विधान फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली. आत्ताच आपण म्हटलं संघ राज्याच्या कोर्टाची स्थापना म्हणजे फेडरल कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्यानं 1935च्या कायद्यानं कधी झाली 1937 मध्ये झाली हे पण अभ्यासलं म्हणजे हे पण विधान बरोबर. रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली. आता पहा रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली का नाही. रिझर्व्ह बँकेचा ऍक्ट होता 1934
त्या कायद्यानं रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती, म्हणजे हे विधान मात्र चुकलेलं आहे. मग कुठली तर फक्त अ आणि ब ही विधानं बरोबर आहेत, हे लक्षात ठेवायचं. कसे प्रश्न विचारले, आपल्याला का प्रश्न सोडवता आला, आपण सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर केल्या आपल्या अगोदर आणि मग आपण प्रश्न सोडवण्यासाठी गेलेलो आहे. तशा प्रकारे प्रश्न आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणखी एक प्रश्न हा पहा, खालील खालील विधानांचा विचार करून योग्य पर्यायाची निवड करा. आता याचा जर विचार केला तर 3 विधानं तुम्हाला दिलेली दिसत आहेत आणि याच्यातनं आपल्याला प्रश्न काय विचारलाय, खालील पर्याय वापरून योग्य उत्तर निवडायचं. योग्य उत्तर निवडायचं, यूपीएससीचा हा प्रश्न आहे. आणि मग याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागतो. भारत सरकार कायदा 1919 मध्ये शीख, भारतीय ख्रिश्चन आणि युरोपियन लोकांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. ते मी तुम्हाला सविस्तर समजावून सांगितलं होतं. शीख, भारतीय, ख्रिश्चन, शीख, भारतीय, ख्रिश्चन आणि युरोपियन लोकांना स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले होते 1919च्या कायद्यात. दुसरं पहा, भारत सरकार अधिनियम 1919 मध्ये फेडरल न्यायालयाच्या स्थापनेसाठी तरतूद करण्यात आली. आता ही तरतूद, फेडरल कोर्टाची तरतूद 1919च्या कायद्यानं आहे का, 1935च्या कायद्यानं आहे? 1935च्या कायद्याने. हे काय म्हणतात, 1919च्या कायद्यात. हे विधान चुकलेलं. तिसरं विधान पहा, भारत सरकार अधिनियम 1935 मध्ये लोकसेवा आयोगाच्या स्थापनेसाठी तरतूद केलेली होती. आता या विधानाचा विचार करा. लोकसेवा आयोगाच्या स्थापनेसाठी तरतूद कोणत्या कायद्यानुसार केली गेलेली होती? भारत सरकार अधिनियम 1919 द्वारे आपण अभ्यास केला की लोकसेवा आयोगाच्या स्थापनेची तरतूद केली होती, 1935 द्वारे नाही. म्हणजे 2 विधानं चुकलेली. पहिलं विधान बरोबर असणार आहे, फक्त एक. लक्षात आलं? काय काय अभ्यासलं पहा. आपण सुरुवातीला म्हटलं 1919 मध्ये आणि 1935 ची तुलना केली आहे. दोन्ही कायदे एकत्र विचारलेत. मग अशा प्रकारचे अवघड प्रश्न करून विचारतात, पण तुमच्या कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील तर ते प्रश्न तुम्हाला सोडवणं शक्य होतं. तर लोकसेवा आयोग जो स्थापन केला जाणार होता, त्याच्या स्थापनेसाठी भारत सरकार अधिनियम 1919 द्वारे तरतूद केलेली होती, 1935 द्वारे केली गेलेली नव्हती. आणि हे आपण म्हटलं की भारत सरकार अधिनियम 1919 मध्ये नाही, 1935च्या कायद्याद्वारे फेडरल न्यायालयाच्या स्थापनेसाठी तरतूद. आत्ताच आपण अभ्यासलं फेडरल कोर्ट. म्हणजे ही 2 विधानं चुकलेली आहेत. तशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये हे जे पहिलं विधान आहे, भारत सरकार कायदा 1919 मध्ये शीख, भारतीय, ख्रिश्चन आणि युरोपियन लोकांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, या लोकांना स्वतंत्र मतदारसंघ प्रदान केले गेले आणि जातीय प्रतिनिधित्वाची संकल्पना याचा विस्तार झाला हा 1919च्या कायद्यामध्ये. याच्यामध्येच आणखी पण एक विचारते की जातीय प्रतिनिधित्वाच्या संकल्पनेचा विस्तार कोणत्या कायद्यानं झाला? 1919च्या कायद्यानं जातीय प्रतिनिधित्वाच्या संकल्पनेचा विस्तार झाला. मग तुम्ही म्हणाल 1935च्या कायद्यामध्ये हा प्रश्न कसा विचारायला पाहिजे होता? याच्यामध्ये असं विचारलं असतं, समजा हे जे आपण म्हणतोय की पहिलं विधान, तर त्याच्यामध्ये भारत सरकार कायदा 1935 मध्ये दलित वर्ग होता, अनुसूचित जाती आपण त्याला म्हणूया, महिला आणि कामगार होते, यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद 1935च्या कायद्यानं झाली आणि शीख, भारतीय, ख्रिश्चन आणि युरोपियन लोक यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची तरतूद 1919च्या कायद्यानं झाली. अशी 2 विभाग आपल्याला पाडता येतात. लक्षात येत आहे? आपण थोडस तुम्हाला हा मुद्दा मी इथे सांगतो. पहा, दोन्हीचा आपण विचार करूयात. या ठिकाणी 1919चा किंवा 1919 म्हणूयात आपण नुसतं, आणि इकडे 1935 असं म्हणू. दोन्ही मध्ये नेमका काय फरक आहे, कोणासाठी प्रतिनिधित्व दिलं गेलं, हे तुमच्या या ठिकाणी स्पष्ट होईल. 1919च्या कायद्यानं कोणाला प्रतिनिधित्व मिळालेलं होतं? स्वतंत्र मतदारसंघ प्राप्त झाले होते. आणि 1935च्या कायद्यानं कोणाला स्वतंत्र मतदारसंघ प्राप्त झाले होते? आपण अभ्यास काय करतोय? स्वतंत्र मतदारसंघ. स्वतंत्र मतदारसंघ 1919चा कायदा कोणाला आपण म्हटलेलं होतं? शीख लोकांना म्हटलेलं होतं, भारतीय ख्रिश्चन असं म्हटलं होतं, किंवा नुसतं ख्रिश्चन लिहिलं असतं तरी चाललं असतं. ख्रिश्चन
आणि तिसरं आपण म्हटलेलं होतं युरोपियन. लक्षात आलं? युरोपियन. शिवाय आपल्याला आणखी एक सांगता येईल. आठवतंय का मी काय सांगितलं होतं? अँग्लो इंडियन. अँग्लो इंडियन. 1919च्या कायद्यानं शीख, भारतीय ख्रिश्चन, युरोपियन, अँग्लो इंडियन या लोकांना स्वतंत्र मतदारसंघ प्रदान करण्यात आलेलं होतं. आणि स्वतंत्र मतदारसंघ प्रदान करून काय केलं गेलेलं 1919च्या कायद्यामध्ये आपल्याला सांगता येईल, जातीय प्रतिनिधित्वाच्या संकल्पनेचा विस्तार केला. याच्याद्वारे काय झालं होतं? जातीय प्रतिनिधित्वाच्या संकल्पनेचा विस्तार. तुम्हाला हे जर विचारलं तर लक्षात ठेवा. जातीय प्रतिनिधित्वाच्या संकल्पनेचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला 1919च्या कायद्याने. आता स्वतंत्र मतदारसंघ 1935च्या कायद्यानं कोणाला प्राप्त झाले याचाही आपल्याला विचार करावा लागतो. याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं दलित वर्ग म्हणजे अनुसूचित जाती, दलित वर्ग. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येतं महिलांसाठी, महिला आणि कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली गेलेली आहे. लक्षात आलं? 1919च्या कायद्यान्वये कोणासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली आणि 1935च्या कायद्याने कोणासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद झाली. म्हणजे आता कसाही प्रश्न विचारला तर तुमच्या लक्षात येईल. 1919च्या कायद्यानं शीख, भारतीय ख्रिश्चन, युरोपियन, अँग्लो इंडियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद झाली होती आणि 1935च्या कायद्यानं दलित वर्ग, महिला, कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आलेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत. आता प्रश्न वाचा पुन्हा एकदा. पहिलं विधान, भारत सरकार कायदा 1919 मध्ये शीख, भारतीय ख्रिश्चन आणि युरोपियन लोकांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. स्पष्ट तुमच्या लक्षात आलं. आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे फेडरल न्यायालयाच्या स्थापनेची तरतूद 1919च्या नाही 1935च्या कायद्यानं आणि लोकसेवा आयोगाच्या स्थापनेसाठी तरतूद 1919च्या कायद्यानं होते, 1935च्या नव्हती. हे तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येईल. आणखी एक प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना झाली? स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याला विचारलेलं दिसतं. मग कोणता कायदा आहे हे ओळखायचं आहे आपल्याला की कोणत्या कायद्याद्वारे फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. 4 ऑप्शन्स आहेत. आपल्याला एक ऑप्शन सहजपणे निवडता येतं की भारत सरकार कायदा 1935च्या कायद्यानं. हा चौथा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला सहजपणे निवडता येईल. अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न कसे विचारले गेलेत हे तुमच्या लक्षात येईल की 1935 पासून किंवा तुम्हाला असं विचारलं भारत सरकारनं एकेरी न्यायालय ही प्रणाली कोणत्या कायद्यापासून स्वीकारली असं विचारलं. भारत सरकारनं एकेरी न्यायालय ही प्रणाली आपण काय म्हणतो एकेरी न्याय व्यवस्था आहे आपल्या देशामध्ये. आहे का? आहे. एकेरी न्याय व्यवस्था आहे. सर्वोच्च काय आहे? सर्वोच्च न्यायालय. त्यांनी जो आदेश दिलाय त्याच्या आदेशाच्या विरोधात कोणालाच जाता येत नाही. एकेरी न्याय व्यवस्था आहे. मग तुमच्या मनामध्ये असा कधी प्रश्न आला का एकेरी न्याय व्यवस्थेची प्रणाली किंवा एकेरी न्यायालयाची प्रणाली भारतानं कधीपासून स्वीकारली? कोणत्या कायद्यापासून स्वीकारली? तर 1935च्या कायद्यापासून आपण एकेरी न्याय प्रणाली स्वीकारली. हे लक्षात ठेवायचं. एकेरी न्याय प्रणाली आपण कोणत्या कायद्यापासून स्वीकारली? तर एकेरी न्याय प्रणाली आपण स्वीकारली 1935च्या कायद्यानुसार. हा सुद्धा मुद्दा आपल्याला या ठिकाणी क्लिअर होता. आता आपण पुढच्या मुद्द्यावरती जाऊयात. मताधिकार. किती लोकांना मताधिकार मिळालेला होता? तर याचं एकाच 2-3 शब्दात आपल्याला उत्तर सांगता येईल. 10% लोकांना मताधिकार प्राप्त झाला होता. 100रातल्या फक्त 10 लोकांना मताधिकार होता 1935च्या कायद्यामध्ये. लक्षात आलं? एवढंच लक्षात ठेवायचं. मताधिकार किती लोकांना प्राप्त झाला? तर 10% लोकांना मताधिकार प्राप्त झाला होता. हे लक्षामध्ये ठेवायचं.
पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊ. प्रांतामध्ये द्विगृही कायदे मंडळाची व्यवस्था झाली. द्विगृही कायदे मंडळ. आता द्विगृही कायदे मंडळ म्हणजे काय? आता जे आपण पाहतो की विधानसभा आहे, विधान परिषद आहे. आहे का 2 गृह? आहेत. काही राज्यामध्ये आहेत, काही राज्यामध्ये नाही. तर अशा प्रकारे ज्यावेळी तुम्ही एखाद्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार करा, की विधानसभा आहे, विधान परिषद, मग तुम्ही असा विचार केला की द्विगृही कायदे मंडळ आहे. मग या द्विगृही कायदे मंडळाची व्यवस्था कोणत्या कायद्यानुसार सुरू झाली? लक्षात आलं? तर या द्विगृही कायदे प्रांतामध्ये द्विगृही कायदे मंडळाची व्यवस्था जी सुरू झाली ती 1935च्या कायद्यानं, हे लक्षामध्ये ठेवायचं. 1935चा कायदा. आता याच्यामध्ये तुम्ही असा विचार कराल की त्यावेळी 11 प्रांत होते. मग त्या 11 प्रांतामध्ये द्विगृही कायदे मंडळ अस्तित्वात होतं का? नव्हता. 11 प्रांतांपैकी फक्त 6 प्रांत असे होते की त्या 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळाची व्यवस्था करण्यात आलेली होती. आपण पाहूयात या ठिकाणी द्विगृही कायदे मंडळ व्यवस्था आता कुठे? केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळामध्ये. सभासदांची संख्या पण वाढलेली होती, त्याचाही आपल्याला विचार करायचा आहे. तर या ठिकाणी प्रांतीय कायदे मंडळाचा विस्तार झाला. प्रांतीय कायदे मंडळाचा विस्तार. प्रांत म्हणजे काय? राज्य. आता जे आपण स्टेट असं म्हणतो त्याला त्यावेळी प्रांत, प्रोव्हिन्स असं म्हटलं जात होतं. अशा प्रकारे प्रांतीय कायदे मंडळाचा विस्तार. आता तुम्ही विचार करा, 11 प्रांत, 11 प्रांतांपैकी किती प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळ अस्तित्वात होतं? 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळ 6 प्रांतांमध्ये, 11 पैकी 6. आपल्याला विचारतील कोणत्या 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळ अस्तित्वात होते? मग ते 6 प्रांतांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो. आपण विचार करूया. त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत पहा. आसाम एक आहे, बंगाल एक आहे, बिहार आहे. आसाम, बंगाल, बिहार आणि आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्यावेळी बॉम्बे प्रांत होता. तर बॉम्बे प्रांत आहे. आणि 5वा आणि 6वा प्रांत जो होता त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की मद्रास आणि संयुक्त प्रांत. मद्रास आणि संयुक्त प्रांत. लक्षात आलं? 11 प्रांतापैकी 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळाची रचना करण्यात आलेली होती. ते 6 प्रांत कोणते होते ते आपल्याला विचारतील. मग त्याच्यामध्ये आपल्याला सांगता आलं पाहिजे आसाम, बिहार, बॉम्बे, मद्रास, संयुक्त प्रांत. या कायद्याप्रमाणे मुंबई प्रांत जो होता त्याच्या विधान परिषदेची पहिली सभा या मुंबई प्रांताची जी 2 गृहे होती, आपण मुंबईचा विचार करत होता, या ठिकाणी बॉम्बे, त्याच्याबद्दल एक मुद्दा लक्षात ठेवायचा. मुंबई प्रांताची विधान परिषद त्याची पहिली सभा लक्षात ठेवावी लागते. विधान परिषद पहिली सभा कुठे पार पडली? पहिली सभा पार पडली होती पुण्यामध्ये. कधी पार पडली होती? 1937 मध्ये पार पडली होती पहिली सभा, 1937. अशा प्रकारे प्रांतामध्ये द्विगृही कायदे मंडळाची व्यवस्था. 11 प्रांत, 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळ. 6 प्रांत कोणकोणते? आसाम, बंगाल, बिहार, बॉम्बे, मद्रास, संयुक्त प्रांत. मुंबई प्रांताचा विचार केला तर मुंबई प्रांताची विधान परिषदेची पहिली सभा पुण्यामध्ये 1937 मध्ये पार पडलेली होती. तर अशा प्रकारे हे द्विगृही कायदे मंडळ स्थापन झालं होतं काही प्रांतांमध्ये, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता पहा या ठिकाणी हे 6 प्रांत पहा. कोणत्या 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळ अस्तित्वामध्ये होतं? आपण जे पाहिलं आसाम, बंगाल, बिहार, बॉम्बे, मद्रास आणि संयुक्त प्रांत. बॉम्बेचा आपण या ठिकाणी विचार केला
बॉम्बेच्या बाबतीत आपण म्हटलं विधान परिषदेची पहिली सभा याच्या विधान परिषद पहिली सभा आपण अभ्यासली. कुठे झाली होती? पुणे. केव्हा झाली होती? 1937 मध्ये. पुण्यामध्ये 1937 मध्ये. तशा प्रकारे हे 6 प्रांत लक्षात ठेवावे लागतात. त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढे जाऊयात आपण. प्रश्न पहा. 1935च्या कायद्यानुसार प्रांतांमधील 11 पैकी 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदेमंडळाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रांताचा समावेश होत नाही? म्हणजे 6 प्रांत कोणते आहेत हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. येते का पहा. 1935च्या कायद्यानुसार प्रांतांमधील 11 पैकी 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदेमंडळाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रांताचा समावेश होत नाही असं विचारलं. आता आसाम, बंगाल, बिहार, बॉम्बे, मद्रास, संयुक्त प्रांत हे आपण अभ्यासलंय. हे अभ्यासले. ओरिसामध्ये नव्हती. ओरिसा आणि सिंध मध्ये. ओरिसा तर आपल्याला पक्क माहिती नाहीये. विधान चुकलेलं आहे. तर हे चुकलेलं आहे. ह्या 6 प्रांतात यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रांतांचा? तर ओरिसा आणि सिंध या प्रांतांचा समावेश होत नव्हता हे आपल्याला स्पष्टपणे सांगता येतं. चला पुढे जाऊयात. आता पहा. एसओ कंबाईन मुख्य परीक्षेला प्रश्न विचारलाय. भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांतांच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी कोठे पार पडली किंवा कोठे झाली असं विचारलंय. ऑप्शन मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद. काय उत्तर देता येईल आपल्याला या ठिकाणी? मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद. लगेच आपल्या लक्षात येतं की पुणे या ठिकाणी ही सभा भरलेली होती. कशा प्रकारे प्रत्येक पॉइंटवर याच्यावरती प्रश्न आपल्याला येऊन गेलेला दिसतं. मग आपल्याला सगळे मुद्दे याच्यामधली माहिती असणं गरजेचं आहे. पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. राज्य कारभाराच्या बाबींची विभागणी झाली. कशामध्ये झाली? केंद्र सूची, प्रांत सूची, समवर्ती सूची. याला म्हटलं जातं की राज्य कारभारामध्ये ज्या ज्या बाबी होत्या त्या वाटून घेतल्या. कोणत्या कायद्यांवर केंद्राने काम करायचं त्याला नाव दिलं केंद्र सूची. कोणते कायदे राज्याच्या अखत्यारीत असणार आहेत त्यांना नाव दिलं प्रांत सूची. कोणते कायदे ज्याच्यावरती दोघही कायदे करू शकतील त्याला नाव दिलं समवर्ती सूची. तर हे अधिकारांचं विभाजन झालं. आता हे जे अधिकारांचं विभाजन झालं ते कसं झालं होतं की त्यावेळी केंद्र सूचीमध्ये किती विषय होते, त्यावेळी प्रांत सूचीमध्ये आणि समवर्ती सूचीमध्ये किती विषय होते. या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर केंद्र सूचीमध्ये 59 विषय होते, प्रांत सूचीमध्ये 54 विषय होते आणि समवर्ती सूचीचा जर तुम्ही विचार केला तर समवर्ती सूचीमध्ये 36 विषय होते. लक्षात आलं? राज्य कारभाराच्या बाबींची विभागणी केंद्र सूची, प्रांत सूची, समवर्ती सूची याच्यामध्ये झाली. त्याच्यामध्ये विषय किती होते हे पण लक्षात ठेवायचं. आता एक मुद्दा आणखी एक याच्यामध्ये आपल्याला अभ्यासावा लागतो. तुम्ही असे भाग पाडले केंद्र सूची, प्रांत सूची, समवर्ती सूची, पण उर्वरित अधिकार ज्याला अवशिष्ट अधिकार म्हणून आपण म्हणतो ते कोणाकडे होते? याला अवशिष्ट अधिकार असं म्हटलं जातं. पहा, अवशिष्ट अधिकार म्हणजेच अवशिष्ट म्हणजे काय? उर्वरित राहिलेले अधिकार कोणाला देण्यात दिले गेलेले होते? ते अधिकार होते गव्हर्नर जनरलकडे. ते अधिकार गव्हर्नर जनरलला प्राप्त झालेले होते, त्याच्याकडे होते. मग आता सध्या अतिरिक्त अधिकार कोणाकडे आहेत? केंद्र सरकारकडे आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे केंद्र सूची, प्रांत सूची, समवर्ती सूची, राज्य कारभारांच्या बाबींची विभागणी झाली. याच्यामध्ये केंद्र सूचीमध्ये केंद्राच्या ताब्यामध्ये अखत्यारीमध्ये असणारे विषय, ज्या विषयांवरती केंद्र सरकार कायदा करू शकेल असे विषय प्रांत सूचीमध्ये, त्या प्रांतांमधील जे सरकार आहे त्या स्थानिक महत्वाचे विषय प्रांत सूचीमध्ये टाकले आणि समवर्ती सूचीमध्ये दोघही केंद्र आणि प्रांत दोघही कायदा करू शकत होते असे विषय समवर्ती सूचीमध्ये टाकले. उर्वरित अधिकार गव्हर्नर जनरलकडे देण्यात आलेले होते. तशा प्रकारे राज्य कारभाराच्या बाबींची विभागणी करण्यात आलेली होती. प्रश्न पहा काय आहे. भारत सरकार अधिनियम 1935 द्वारे स्थापित केंद्रामध्ये अवशिष्ट अधिकार कोणाला देण्यात आलेले होते? म्हणजे उर्वरित अधिकार कोणाकडे होते? कोणाकडे होते उर्वरित अधिकार?
ऑप्शन पहा, केंद्रीय विधिमंडळ, प्रांतीय विधिमंडळ, गव्हर्नर जनरल, प्रांतीय गव्हर्नर. या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल गव्हर्नर जनरल. लक्षात आलं? पुढचा आपण पाहूयात. पुढे पहा प्रश्न कसा दिला. त्याच्यामध्ये विधान ए आहे आणि विधान आर आहे. काय विचारलं याच्यामध्ये आपण पाहूयात. दोन विधानं कोणती आहेत ते अगोदर आपण वाचून घेऊयात. तर याच्यामध्ये पहा, भारत सरकार कायदा 1935 नुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते. विधान चुकलं. शेषाधिकार म्हणजे काय? उर्वरित अधिकार, उरलेले. आता जे आपण म्हटलं अवशिष्ट अधिकार, त्याला शेषाधिकार असंही म्हणतात. शेषाधिकार कोणाकडे दिले होते असं आपण म्हटलं? गव्हर्नर जनरलकडे दिलेले होते. हे काय म्हणतायत की भारत सरकार कायदा 1935 अनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते. केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते का? नव्हते. गव्हर्नर जनरलकडे दिले होते. म्हणजे हे विधान चुकलेलं आहे. विधान आर पहा काय आहे त्याचं कारण. विधान ए चं कारण आर दिलंय. भारत सरकार कायदा 1935 अनुसार संघ राज्य, प्रांतिक आणि समवर्ती अशा 3 सूच्यांमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती. आता हा कंबाईन मुख्य 2017चा प्रश्न आहे. हा याच्यामध्ये दुसरं विधान जर आपण पाहिलं तर भारत सरकार कायदा 1935 अनुसार संघ राज्य, प्रांतिक आणि समवर्ती अशा 3 सूच्यांमध्ये विषयांची विभागणी केली. आपण पाहिलं या ठिकाणी जर 3 सूच्या आपण पाहिल्या, केंद्र सूची, प्रांत सूची, समवर्ती सूची. केंद्र सूचीमध्ये आपण पाहिले 59, प्रांत सूचीमध्ये 54, समवर्ती सूचीमध्ये 36 विषय होते. अशा प्रकारे हा प्रश्नाचा जर आपण विचार केला तर विधान 2 मात्र बरोबर असलेलं आपल्याला दिसतंय. आहे का विधान 2 बरोबर? पहा. मग आता याचे ऑप्शन आपल्याला चेक करावं लागतं. याच्यामध्ये पहिला ऑप्शन काय दिला? ए आणि आर दोन्हीही बरोबर आहे असं पहिलंच वाक्य चुकलेलं आहे. कारण आपल्या काय लक्षात आलं की ए चुकलेलं आहे, आर बरोबर आहे. म्हणजे पहिलं ऑप्शन चुकीचं आहे. दुसरं ऑप्शन ए आणि आर दोन्ही बरोबर आहे, हे पण चुकलं आहे. कारण ए चुकलेलंच आहे आपल्याला माहिती आहे. ए बरोबर आहे तर आर चूक आहे, हे पण चुकलंय. कारण आर बरोबर आहे, ए चूक आहे असं आपल्याला म्हणायचं. चौथं, ए चूक आहे, आर बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. लक्षात आलं? अशा प्रकारची विधानं विचारली जाऊ शकतात. मग आपल्याला फक्त कॉन्सेप्ट त्याच्यातल्या माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेला 2016ला विचारला. 1935च्या कायद्यावर काय विचारलाय पहा. 3 विधानं आपल्याला याच्यामध्ये असलेली दिसून येतात. मग एक एक विधान आपण समजावून घेऊया. पहिलं विधान, 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. आपल्या लक्षात आलं. उर्वरित अधिकार, शेषाधिकार, अवशिष्ट अधिकार कोणाकडे होते? गव्हर्नर जनरलकडे होते. चला, अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे आहेत. हो, अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे आहेत. बरोबर आहे. अमेरिकेमध्ये का? अमेरिकेमध्ये काही राज्य एकत्र आली, एकत्र येऊन त्यांनी संघराज्याची निर्मिती केली म्हणून त्यांनी उर्वरित अधिकार स्वतःकडे ठेवले. भारताचं वेगळं आहे. भारताचं एकच संघराज्य प्रशासकीय सोयीसाठी राज्यांची निर्मिती केली. राज्यांनी संघराज्याची नाही केलेली भारतात. ते उलट आहे. मग अमेरिकेत जर विचार केला तर अमेरिकेत उर्वरित अधिकार हे त्या राज्यांकडे असतात. भारताचा विचार केला तर भारताकडे उर्वरित अधिकार हे केंद्र सरकारकडे असतात आणि पूर्वी गव्हर्नर जनरलकडे होते. चला, कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आलेले नाही. कॅनडाची आणि भारताची रचना समान दिसून येते. हे प्रांतांना देण्यात आलेले नाही कॅनडामध्ये. म्हणजे हे विधान चुकलेलं आहे. तशा प्रकारे आपल्या लक्षात आलं 2 विधानं बरोबर आहेत. म्हणजे अ आणि ब हा आपला ऑप्शन बरोबर असणार आहे. लक्षात आलं? कशा प्रकारे प्रश्न विचारला हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर राज्यसेवा मुख्य 2016ला आणखी एक प्रश्न विचारला. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मधील खालील तरतुदी विचारात घ्या. आता 3 विधानं दिलेली. पहिली तरतूद, या कायद्यानं केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांच्यासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केलेलं होतं. काय आहे पहा. त्याच्यानंतर ब, शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपवलेले होते. आता हे विधान सरळ सरळ चुकलेलं आहे. शेषाधिकार कुणाकडे होते? गव्हर्नर जनरलकडे होते. म्हणजे हे विधान चुकलेलं आहे, हे आपल्या लक्षात येतं. या कायद्यानं विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणती मंत्री परिषद नियुक्त केली गेली. विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणती मंत्री परिषद नियुक्त केली गेली. हो, तर ही तरतूद आपल्याला आपल्या भारतामध्ये तेव्हाही नव्हती आणि आताही नाहीये. म्हणजे ही विधान बरोबर आहे. आता
पहिल्या आणि तिसऱ्या विधानाचा आपण विचार करू. दुसरं चुकलंय. त्याच्यातून आपल्याला उत्तर काढता येते का ते पहा. ब चूक आहे. हे पहिलं विधान काय दिलंय? अ आणि ब बरोबर आहे. म्हणजे हा ऑप्शन गेला. ब आणि क बरोबर आहे. हा पण ऑप्शन गेला. कारण ब चुकलेलं आहे हे आपल्याला परफेक्ट माहिती आहे. तिसरा, विधाने अ, क बरोबर आहेत आणि ते विधाने अ, ब, क बरोबर आहेत. हे पण चुकलंय. कारण ब चुकलेले आहे आपल्याला माहिती. एक राहतंय शिल्लक. अशी हे उत्तरं शोधायची. लक्षात ठेवा. विधान अ आणि क बरोबर आहेत. म्हणजे अ आणि क. एखादा मुद्दा जर तुमच्या ह्याच्यातून गेलेला नसेल, तर एका मुद्द्याच्या आधारावर सुद्धा तुम्हाला उत्तर शोधता येतं. हे या प्रश्नामधून तुमच्या लक्षात येतं. लक्षात येतं? हे लक्षात ठेवायचं. आता आपण पाहिलं की विषयांची विभागणी झाली आहे. मग केंद्र आणि राज्य सूचीमधील विषय कोणकोणते होते? त्याचा आपण विचार करूयात. केंद्र सूचीमधील विषय कोणते? परराष्ट्र व्यवहार, चलन, नौदल, लष्कर, हवाई दल, जनगणना असे विषय होते केंद्र सूचीमध्ये. हे विचारतात हा परीक्षेमध्ये. प्रांतीय यादीमध्ये कोणकोणते विषय होते? पोलीस, प्रांतीय लोकसेवा आणि शिक्षण यांचा समावेश प्रांतीय यादीमध्ये केला गेला. म्हणजे केंद्र सूचीमध्ये कोणते विषय होते? प्रांतीय यादीमध्ये कोणते विषय होते? हे लक्षात घ्यायचं आहे. तर केंद्र सूचीमध्ये आपण अभ्यासलं आणि हे परफेक्ट विषय माहिती पाहिजेत, कारण एकही प्रश्न सुटला नाही पाहिजे. परराष्ट्र व्यवहार, चलन, नौदल, लष्कर, हवाई दल, जनगणना असे विषय केंद्र सूचीमध्ये. प्रांत यादीमध्ये पोलीस, प्रांतीय लोकसेवा आणि शिक्षण आणि समवर्ती यादीमध्ये आपल्याला विचार करावा लागतो कोणकोणते होते. तर त्याच्यामध्ये दिवाणी कायदा किंवा दिवाणी प्रक्रिया, फौजदारी प्रक्रिया हे समवर्ती सूचीमध्ये होतं. विवाह, घटस्फोट असे जे कायदे ते समवर्ती सूचीमध्ये होतं. तशा प्रकारे केंद्र सूची, प्रांतीय सूची आणि समवर्ती सूची अशी विभागणी केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पहा हा प्रश्न आता काय विचारलाय. मी तुम्हाला तर काय म्हटलं, प्रश्न विचारले जाऊ शकतात. कसा विचारला जाऊ शकतो पहा. 1935च्या कायद्यानुसार प्रांतीय यादीतील विषयांमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयाचा समावेश नव्हता? जनगणना, पोलीस, प्रांतीय लोकसेवा, शिक्षण. आपण म्हटलं जनगणना केंद्र सूचीमध्ये आहे. हे आपण अभ्यासलं होतं. आहे का पहा. जनगणना हे पहा. म्हणजे या ठिकाणी विचार केला तर हा प्रांतीय यादीत नाहीये. हे तुमच्या लक्षामध्ये येते. मग बाकीचे पोलीस, प्रांतीय लोकसेवा, शिक्षण हे तिन्ही विषय या प्रांतीय यादीमध्ये असणारे ते लक्षात ठेवायचे. म्हणजे कोणत्या विषयाचा समावेश नव्हता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याची अगोदर तयारी आपली असली पाहिजे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. पार्लमेंटच्या बाबतीत कोणकोणत्या तरतुदी होत्या त्याचा आपण विचार करूयात. काय तरतुदी होत्या? आता एक गोष्ट झाली, पार्लमेंटच्या अधिकारावर मर्यादा आल्या. कशा मर्यादा आल्या मी ते तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, 1935च्या कायद्यानं पार्लमेंटच्या अधिकारावर मर्यादा आल्या. कशा मर्यादा आल्या? सुरुवातीला आपण काय म्हटलं होतं की प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. प्रांतांना स्वायत्तता मिळाली, त्यांचा कारभार त्यांना स्वतः करण्यासाठी स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यामुळे काय झालं की जो प्रांतांच्या बाबतीत अगोदर पार्लमेंटचे अधिकार चालत होते तर त्या अधिकारांवर मर्यादा आल्या. तशा प्रकारे आपल्याला असं म्हणता येईल की प्रांतांच्या राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार आता पार्लमेंटला उरला नाही. कारण का? तर प्रांतांना स्वायत्तता देण्यात आलेली होती. तशा प्रकारे पार्लमेंटच्या बाबतीतील तरतुदी काय? तर पार्लमेंटच्या अधिकारावर मर्यादा आल्या. का मर्यादा आल्या? प्रांतांना त्यांचा कारभार करण्यासाठी स्वातंत्र्य दिलं. त्यामुळं पार्लमेंटचा त्या प्रांतांवर असणारा पूर्वीचा अधिकार आता उरला नाहीये. म्हणून पार्लमेंटच्या अधिकारावर मर्यादा आले. तर ही बदल झाला 1935च्या कायद्याने पार्लमेंटमध्ये. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर पुढे भारत मंत्री आणि त्याचं मंडळ या बाबतीतील तरतुदी. आता भारत मंत्री आपण म्हटलं 1858च्या कायद्यानं भारत मंत्री हे पद निर्माण केलेलं होतं. सुरुवातीला आपण अभ्यास केला होता 1858चा कायदा असं एवढंच म्हणतो फक्त. या कायद्यानं भारत मंत्री या पदाची निर्मिती केली गेलेली होती. पण भारत मंत्र्याचे पूर्वी जो दबदबा होता, जी सत्ता होती, जे त्याचं सर्वश्रेष्ठ स्थान होतं राज्य कारभारामध्ये, ते 1935च्या कायद्यानं उरलं नाही. त्याची सत्ता कोणत्या कायद्यानं नष्ट झाली? तुम्हाला असं जर विचारलं की भारत मंत्र्याची सत्ता कोणत्या कायद्यानं नष्ट करण्यात आली, तर भारत मंत्र्यांची सत्ता 1935च्या कायद्यानं नष्ट झालेली तुम्हाला दिसून येते.
आता भारत मंत्री काय करायचं होतं? इथून पुढच्या कालावधीमध्ये भारत मंत्री हा बादशहाचा म्हणजे त्या ठिकाणी ब्रिटिश सम्राटाचा त्याच्या कारभाराविषयीचा विशेष सल्लागार बनला. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, भारत मंत्र्यांना सर्व श्रेष्ठ स्थान उरले नाही. ठीक आहे. मग उरलं नाही तर त्यांनी काय केलं पुढं? तर तो आता ब्रिटिश सम्राटाचा विशेष सल्लागार बनला. इथून पुढच्या कालावधीमध्ये भारत मंत्री ब्रिटिश सम्राटाचा विशेष सल्लागार बनला. कशा बाबतीत? भारताच्या राज्यकारभाराबाबतीत. भारताचा राज्यकारभार लक्षात आलं. भारत मंत्री जे 1858च्या कायद्यानं या पदाची निर्मिती केली. भारत मंत्र्यांना आता 1935च्या कायद्यानं सर्वश्रेष्ठ स्थान उरलं नाही हे लक्षात ठेवायचं. आणि ब्रिटिश सम्राटाचा तो विशेष सल्लागार बनला. इथून पुढच्या कालावधीमध्ये भारताचा जो राज्यकारभार केला जात होता त्याच्या बाबतीतचा ब्रिटिश सम्राटाचा विशेष सल्लागार म्हणून भारत मंत्र्यानं काम करायला सुरुवात केली. हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे थोडक्यात आणखी आपल्याला असं म्हणता येईल का, भारत मंत्र्यांचं मंडळ बरखास्त झालं. कोणत्या कायद्यानं? 1935च्या कायद्यानं. तुम्हाला जर विचारलं भारत मंत्र्यांचे मंडळ बरखास्त झालं कोणत्या कायद्यानं असं आपल्याला विचारतील. 1935चा कायदा. या कायद्यानं भारत मंत्र्यांचं मंडळ बरखास्त झालं. झालं का हे लक्षात ठेवायचं. आपल्याला विचारते. त्याऐवजी त्यांनी काय केलं? विशेष सल्लागार बनला. भारत मंत्र्यांचं मंडळ बरखास्त करण्यात आलं. त्याऐवजी काय? ते का सल्लागार मंडळाची स्थापना झाली. विशेष सल्लागार म्हणला म्हणजे सल्लागार मंडळाची स्थापना झाली. आणि याच्यामध्ये किती सभासद होते? सल्लागार मंडळामध्ये सल्लागार मंडळाची स्थापना झाली असं आपण म्हणतो. पण याच्यामध्ये किती सभासद होते? तर 3 ते 6 सभासद होते या सल्लागार मंडळामध्ये. 3 ते 6 सभासद होते. अशा प्रकारे भारत मंत्र्याचं पूर्वीचं श्रेष्ठ स्थान उरलं नाही. भारत मंत्र्याचं मंडळ बरखास्त झालं 1935च्या कायद्यानं. त्यानंतर ब्रिटिश सम्राटाचा तो विशेष सल्लागार झाला. भारताचा जो राज्यकारभार होता त्या राज्यकारभाराबाबत भारत मंत्री ब्रिटिश सम्राटाला सल्ला देत होता आणि सल्लागार मंडळाची स्थापना झाली. तर त्याच्यामध्ये 3 ते 6 सभासद होते. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. आता हे जे 3 ते 6 सभासद होते यांच्यासाठी एक अट सुद्धा होती. सांगण्यात आलं सल्लागार मंडळामध्ये जे 3 ते 6 सभासद आहेत तर त्यांच्यासाठी एक अट आहे. ते 3 ते 6 सभासद कुठले असले पाहिजे, कोणते असले पाहिजे, त्यांची पात्रता काय असली पाहिजे. तर सांगण्यात आलं की हे सभासद असे असले पाहिजेत की ज्यांनी भारतामध्ये कमीत कमी त्यांना 10 वर्ष काम करण्याचा अनुभव असला पाहिजे. अशाच लोकांचा समावेश या सल्लागार मंडळामध्ये केला जावा असं सांगितलं होतं. लक्षात आलं. कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव पाहिजे भारतामध्ये राहण्याचा, काम करण्याचा. 10 वर्षाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींनाच या सल्लागार मंडळामध्ये त्या ठिकाणी स्थान दिलं गेलं. तर या सल्लागार मंडळाची स्थापना झाली आणि त्याच्यामध्ये 3 ते 6 सभासद होते. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. प्रश्न पहा. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्यायाचा निवड करा. 2 विधानं दिली. एक एक विधान वाचू आपण. योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. भारत मंत्री व त्याचे मंडळ यांची स्थापना 1858च्या कायद्याने करण्यात आली. आपल्याला माहिती आहे. भारत मंत्र्याची स्थापना आणि त्याच्या मंडळाची स्थापना कोणत्या कायद्याने? 1858च्या कायद्याने. 1935च्या कायद्यानं भारत सरकारवरील भारत मंत्र्याची पूर्वीची सत्ता नाहीशी झाली. हे पण आपण अभ्यास. दोन्ही विधानं बरोबर आहेत हे आपल्याला सांगता येतं. लक्षात येतं. तर पुढे त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर पुढचा प्रश्न पहा. 1935च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अंमलात आल्या नाहीत? 1935च्या कायद्यातील कोणत्या तरतुदी अंमलात आल्या नाहीत?
म्हणजे या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल. 4 तरतुदी आपल्याला दिलेल्या आहेत. पहिलं, भारत मंडळ रद्द झालं हे आपल्याला माहिती, ही तरतूद झाली. तुम्ही मी आत्ताच अभ्यास नष्ट करून टाकण्यात आलं, रद्द करण्यात आलं. त्याच्याऐवजी सल्लागार मंडळाची स्थापना, त्याच्यात 3 ते 6 सभासद, त्या सभासदांमध्ये ज्यांना राज्यकारभारामध्ये, भारताच्या राज्यकारभारामध्ये 10 वर्षाचा अनुभव आहे, 10 वर्षापेक्षा, त्यांनाच त्या सल्लागार मंडळामध्ये स्थान होतं, हे आपण अभ्यासलं. म्हणजे ही तरतूद अंमलात आली होती, हे आपल्या लक्षात आलं. पहिली तरतूद. ठीक आहे. भारतातील संघराज्य, आपण म्हटलं संघराज्याची स्थापना केली गेली. द्विदल राज्य पद्धती, मी तुम्हाला काय म्हटलं होतं, केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू केली गेली, पण प्रत्यक्षात अंमलात आलीच नाही. म्हणजे ही अंमलात आलेली नव्हती. प्रांतीय स्वायत्तता देण्यात आली, हे पण अंमलात आली आहे, आणि ही अंमलात आली. भारतीय संघराज्याची निर्मिती, पण प्रत्यक्षात संघराज्य अस्तित्वातच आलं नाही. मग या ठिकाणी प्रश्न कसा विचारला, या कायद्यातील कोणत्या तरतुदी अंमलात आणल्या नाही? हे माहिती आहे, हे माहिती आहे तुम्हाला, हे पण माहिती आहे. तशा प्रकारे मग आपल्याला अ आणि ड हे उत्तर कुठं सापडतंय का, किंवा आपल्याला काय विचार, अंमलात आल्या नाहीत म्हणजे ब आणि क या अंमलात आल्या नाहीत, हे उत्तर कुठे आहे ते आपल्याला शोधायचं. या ठिकाणी पहा, लक्षात आलं. तशा प्रकारे प्रश्न, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा प्रश्न सोडवू शकता. उदाहरणार्थ पहा, भारत मंडळ रद्द झालं हे तुम्हाला माहिती आहे, आपण अभ्यास केला. प्रांतीय स्वायत्तता प्राप्त झाली, या तरतुदी अंमलात आल्यात असं आपण म्हटलं. मग याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये काय म्हण, अंमलात आल्या नाहीत, अ आणि ड. अंमलात आली तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी अ ब क अंमलात आली आहे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे हे विधान चुकलं, हे विधान चुकलं. ड अंमलात आली आहे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे हे पण चुकलं, हे बरोबर असणार. असंही उत्तर सोडवता येतं, पण फक्त कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे तुमच्या. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. हाय कमिशनर ऑफ इंडिया. आता तुम्ही विचार कराल, विल्यम मेयर आठवते का, पहिले हाय कमिशनर ऑफ इंडिया कोण होते? विल्यम मेयर होते. तर आपण असा विचार केला की भारत मंत्री यांचं सर्वश्रेष्ठ स्थान उरलं नाही. मग तुमच्या मनामध्ये असा प्रश्न, थोडस संशय आला असेल की अरे, हाय कमिशनर ऑफ इंडियांचं काय झालं, त्यांचं काय बदल झाला का स्थानामध्ये, त्याचाही विचार करावा लागतो. हाय कमिशनर ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हाय कमिशनर यांना मराठी शब्द काय आहे, हिंदीला इंग्रजीच लक्षात ठेवा, पण मी या ठिकाणी मराठी पण एक सांगतो की हिंदी उच्चायुक्त असं म्हणतात त्यांना. मराठी पुस्तकं जर तुम्ही वाचत असाल तर त्याच्यामध्ये हिंदी उच्चायुक्त असा प्रकार सापडेल, हे नाव सापडेल. त्यांना हाय कमिशनरच म्हणायचं, हे लक्षामध्ये ठेवायचं. कोणत्या कायद्यानं नेमणूक झाली होती हाय कमिशनर ऑफ इंडियाची? 1919च्या कायद्यानं आपण अभ्यासला. यांची नेमणूक 1919च्या कायद्याने. कोण होते पहिले हाय कमिशनर ऑफ इंडिया? आपण अभ्यासलं, विल्यम मेयर होते, ते पण आपण अभ्यासलं. ठीक आहे. आत्ताचं काय ते आपण अभ्यासू. हाय कमिशनर ऑफ इंडिया, तुम्ही म्हणाल 1935च्या कायद्यानं हाय कमिशनर ऑफ इंडिया यांच्या स्थान कमी झालं, वाढलं का पूर्वीसारखं राहिलं? यांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, यांना काही फरक पडलेला नव्हता यांच्या कामामध्ये. ना यांचं स्थान वाढलं ना कमी झालं. जसं भारत मंत्र्याचं सर्वश्रेष्ठ स्थान कमी झालं, उरलं नाही, हाय कमिशनर ऑफ इंडियाचं जे स्थान होतं तेच स्थान कायम राहिलं, हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यात बदल झालेला नव्हता. पुढचा आपण अभ्यास करूया. गव्हर्नर जनरलचे अधिकार. आता हे अधिकार तुम्हाला या प्रकारे दिसून येतील. काय काय आहेत पहा. 1935च्या कायद्यानं प्रांतीय स्वायत्तता निर्माण झाली, हे आपण सुरुवातीला पाहिलं. यामुळं प्रांतांमधील गव्हर्नरचे अधिकार संपुष्टात आले, हे विधान येऊ शकतं. प्रांतांमधील गव्हर्नरचे अधिकार संपुष्टात आले, याला महत्वाचं कारण काय होतं? प्रांतीय स्वायत्तता निर्माण झाली. दुसरं, या कायद्यानं गव्हर्नर जनरलला आपले काही अधिकार लोकनियुक्त प्रतिनिधींच्याकडे सोपवावे लागले. आपल्याला असं विचारतील की 1935च्या कायद्यानं गव्हर्नर जनरलचे काही अधिकार लोकप्रतिनिधींकडे हस्तांतरित झाले, असं विधान झाले का? झाले. तर ही परफेक्ट तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. राखीव खात्यांचा कारभार गव्हर्नर जनरल 3 ते 6 सल्लागार यांच्या साह्याने पाहावा, असे ठरवण्यात आलं. हे राखीव खात्यांचा कारभार हा सल्लागार मंडळामार्फत पाहणार होता गव्हर्नर जनरल.
तर ते 3 ते 6 सल्लागारांच्या सहाय्याने पाहावं असं या कायद्याने ठरवण्यात आलं. त्याच्यानंतर सोपीव खात्यांच्या कारभारासाठी 10 सभासदांचं एक मंत्रिमंडळ निर्माण करावं असं ठरलं. म्हणजे त्या मंत्रिमंडळाच्या मार्फत कारभार पाहायचा आहे आता. 10 सभासदांचं एक मंत्रिमंडळ निर्माण करावं असं ठरलं होतं. त्यानंतर सोपीव खात्यांचा कारभार गव्हर्नर जनरलने मंत्रिमंडळाच्या सहाय्याने पाहायचा होता, स्वतः नाही पाहायचा. कोणाच्या सहाय्यानं? मंत्रिमंडळाच्या सहाय्यानं करायचा होता. राखीव खात्यांमध्ये लष्कर, परराष्ट्र व्यवहार, रानटी टोळ्यांचा प्रदेश, ख्रिस्ती धर्म यांचा समावेश होता. बाकीची सर्व खाती सोपीव करण्यात आलेली होती. लक्षात आलं? त्याच्यानंतर तशा प्रकारे हे गव्हर्नर जनरलचे अधिकार लक्षात आले. त्याच्यानंतर आपण आता हे सोपीव आणि राखीव असं म्हटलं. सोपीव आणि राखीव खाते असा आपण उल्लेख केला. मग त्याच्यामध्ये त्या सोपीव राखीव खात्यांचा आपण विचार केला, कारभार कोणामार्फत पाहिला जात होता. आता केंद्रीय कायदे मंडळ याच्याविषयी आपण पाहूया. त्याची 2 सभागृह होती. कुठली? वरिष्ठ सभागृह जसं आपलं आता राज्यसभा आहे आणि कनिष्ठ सभागृह जसं आपलं लोकसभा आहे. म्हणजे 1935च्या कायद्यानुसार केंद्रीय कायदे मंडळ द्विगृही असणार होतं. लक्षात आलं? एक वरिष्ठ सभागृह असणार होतं, एक कनिष्ठ सभागृह असणार होतं. अशा प्रकारे या 2 सभागृहांची रचना केलेली आपल्याला दिसून येते. आता वरिष्ठ सभागृहामध्ये आपण उल्लेख केला, त्याच्यामध्ये घटक राज्यांचं प्रतिनिधित्व, घटक राज्यांचे प्रतिनिधित्व आणि या ठिकाणी लोकांचे प्रतिनिधित्व, लोक. आता तुम्ही म्हणाल घटक राज्यांचं प्रतिनिधित्व म्हणजे काय? आता राज्यसभाचा विचार केला तर राज्यांचं सभागृह आहे म्हणून त्याला राज्यसभा असं म्हणतात. राज्यसभेमध्ये कोण असतं? राज्यामधून निवडून गेलेले लोक असतात. त्यांचं काम काय असतं? एखादा कायदा केला जात असताना त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये राज्याचं हित काय आहे हे तपासून पाहण्याचं काम राज्यसभा करते. लक्षात आलं? राज्यांचं हित, एखादा कायदा ज्यावेळी राष्ट्रीय पातळीवर केला जातो त्या कायद्यामध्ये राज्यांचं हित काय आहे हे तपासून पाहणारी आपली राज्यसभा, म्हणजे आपण काय म्हणतो, घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करते ती राज्यसभा. त्याला वरिष्ठ सभागृह म्हणायचं. आणि लोकसभा लोकांचं प्रतिनिधित्व करते, त्याला कनिष्ठ सभागृह म्हणायचं. तर याची रचना, या द्विगृही कायदे मंडळाची रचना 1935च्या कायद्यानुसार झाली हे लक्षात ठेवायचं. आता आपण या वरिष्ठ कायदे मंडळाच्या रचनेकडे येऊयात. एकूण सदस्य किती वरिष्ठ कायदे मंडळामध्ये? 260. ब्रिटिश इंडियातून आलेले किती? 156. संस्थानामधून आलेले किती? 104. त्याच्यानंतर ब्रिटिश इंडियातून हे 156 ची विभागणी कशी झाली? गव्हर्नर जनरल कडून 6 आणि जातीय मतदारसंघामधून 150 सभासद असणार होते. असे ब्रिटिश इंडियातून 156 आणि संस्थानांमधून 104 ज्यांची नेमणूक संस्थानिक करणार होते. तशा प्रकारे वरिष्ठ कायदे मंडळामध्ये एकूण सदस्य 260, त्याच्यात ब्रिटिश इंडियातून येणारे 156 आणि संस्थानांमधून येणारे 104. संस्थानांमधून येणारे प्रतिनिधी हे संस्थानिकांकडून नेमले जाणार होते. प्रिन्सली स्टेट्स असं आपण त्यांना म्हणतो. तशा प्रकारे ब्रिटिश इंडियातून हे विचार केला तर 156 जे सदस्य होते ब्रिटिश इंडियाचे त्याची विभागणी गव्हर्नर जनरल कडून 6 सदस्य येणार होते 156 मध्ये आणि जातीय मतदारसंघामध्ये 150. या 150 ची सुद्धा विभागणी आपल्याला करावी लागते. या ठिकाणी केली 150. जातीय मतदारसंघामधून येणारी 150 ची विभागणी कशी होती? याच्यामध्ये सर्वसाधारण 75, मुस्लिम 49 आणि शेड्यूल्ड कास्ट 6 अशा प्रकारे रचना, म्हणजे 150. अशा प्रकारे वरिष्ठ कायदे मंडळाची रचना लक्षात ठेवावी लागते का? हो. प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर हे सगळं व्यवस्थित लक्षात असणं गरजेचं आहे. लक्षात आलं कशी रचना होती? ती अशी रचना होती वरिष्ठ कायदे मंडळाची. आता पहा, प्रत्यक्ष निवडणुकीनं निवड कोणाकोणाची केली जाणार होती? प्रत्यक्ष निवडणूक कोणाकोणाची केली जाणार होती? याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष निवडणुकीने निवडून येणार होते, निवडले जाणार होते. यांचे प्रतिनिधी हिंदूंचे, मुस्लिमांचे, शीख यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष निवडणुकीने निवडले जाणार होते, हे लक्षात ठेवायचं. मग तुम्ही म्हणाल अप्रत्यक्ष निवडणुकीने कोण निवडलं जाणार होतं? हे पहा, अप्रत्यक्षरित्या कोणाची निवड केली जाणार होती?
अँग्लो इंडियन, युरोपियन, ख्रिश्चन यांची निवड ही अप्रत्यक्षरित्या केली जाणार होती. म्हणजे प्रत्यक्षरित्या कोणत्या प्रतिनिधींची निवड केली जाणार होती आणि अप्रत्यक्षरित्या कोणत्या प्रतिनिधींची निवड केली जाणार होती हे स्पष्टपणे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं? पुन्हा एकदा रिव्हिजन आपण करूयात. प्रत्यक्ष हिंदू, मुस्लिम आणि शीख प्रतिनिधी यांची निवड कशी होणार होती? प्रत्यक्ष निवडणुकीने होणार होती. आणि या ठिकाणी आपण विचार करूयात की अप्रत्यक्ष निवडणुकीने कोणकोणत्या प्रतिनिधींची निवड केली जाणार होती. मग त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं अँग्लो इंडियन, युरोपियन आणि ख्रिश्चन हे जे प्रतिनिधी होते या प्रतिनिधींची नेमणूक अप्रत्यक्ष पद्धतीने होणार होती हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न त्याच्यावरती लगेच प्रश्न कसा विचारला जातो हे आपण समजून घेऊ. दोन विधान आहेत. काय प्रश्न विचारलाय? खालील विधानांचा विचार करून योग्य पर्यायाची निवड करा असं आपल्याला म्हटलं. पहिलं विधान, हिंदू, मुस्लिम, शीख यांचे प्रतिनिधी अप्रत्यक्षरित्या नेमण्यात येणार होते. विधान बरोबर आहे का चुकलं हे तुम्ही लक्षात घ्यायचं. हिंदू, मुस्लिम, शीख यांचे प्रतिनिधी कसे निवडले जाणार होते? प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष? विधान बरोबर आहे का चुकलेलं आहे? या ठिकाणी आपल्याला सांगता येतं यांची निवड प्रत्यक्षरित्या होणार होती, हे चुकलंय. दुसरं विधान, युरोपियन, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष निवडणुकीने निवडले जाणार होते, हे चुकलंय. उलट केलं यांनी. या ठिकाणी अप्रत्यक्ष पाहिजे होतं, हे पण विधान चुकलं. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर नाहीत. हे उत्तर आपल्याला या ठिकाणी निवडता येतं. आपण वरिष्ठ सभागृहाची, वरिष्ठ कायदेमंडळाची रचना अभ्यासली. आता कनिष्ठ कायदेमंडळाची रचना. वरिष्ठ कायदेमंडळाची रचना पाहताना सुरुवातीला वरिष्ठ कायदेमंडळामध्ये एकूण 260 सभासद होते हे आपल्या लक्षात आलं. आता आपल्याला विचार करायचा कनिष्ठ कायदेमंडळामध्ये एकूण किती सभासद होते त्याचा विचार करायचा. हे पहा, कनिष्ठ कायदेमंडळ एकूण 375 सभासद. त्यातून ब्रिटिश इंडियातून येणारे 250, संस्थानांमधून येणारे 125 असे कनिष्ठ कायदेमंडळामध्ये एकूण 375 सदस्यांची रचना करण्यात आलेली होती. लक्षात आलं किती? आता आपल्याला 375 सदस्यांची रचना सुद्धा या ठिकाणी अभ्यासता येते की हे ब्रिटिश इंडियामधून जे भरले जाणार होते 250 आणि 125 संस्थानांमधून निवडले जाणार होते. तर संस्थानांकडून येणाऱ्या प्रतिनिधींचा जर तुम्ही विचार केला तर ते प्रतिनिधी त्या ठिकाणचे जे संस्थानिक होते, राजा होते, त्यांच्या मार्फत निवडले जाणार होते. ते नामनिर्देशन पद्धतीने निवडले जातात. राजाने ज्याचं नाव सुचवलंय त्याला त्याची निवड होणार होती. अशा प्रकारे हे कनिष्ठ कायदेमंडळाची रचना लक्षात ठेवायची. किती आहेत? 375 आहे. आता याच्यामध्ये हे ब्रिटिश इंडियातून आलेले 250 सभासद. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतांमधून येणाऱ्या सभासदांची नेमणूक होती. सर्वात जास्त सभासद कोणत्या प्रांतांमधून आले होते आपल्याला जर विचारलं, लक्षात ठेवायचं मद्रास संयुक्त प्रांत आणि तिसरा आणि महत्वाचा आहे तो बंगाल. या प्रांतामधून सर्वात जास्त प्रतिनिधी येणार होते. या तीन प्रत्येकी किती येणार होते? 37 37 37 सगळ्यात जास्त याच्यामध्ये येणार 37 37 37. आणि त्यावेळी बॉम्बे प्रांताचा जर विचार केला आपल्या दृष्टिकोनातून आपल्याला विचारलं, मुंबई किंवा बॉम्बे प्रांत म्हणून आपण त्यावेळी बॉम्बे म्हटलं जात होतं, बॉम्बे प्रांतातून किती? तर 30 सभासद निवडले जाणार. पण सर्वात जास्त मद्रास संयुक्त प्रांत आणि बंगाल या प्रांताकडून 37 37 अशा प्रकारे प्रांतांमधून 250 सभासद असं आपण म्हणतो. ब्रिटिश इंडियातून म्हणजे प्रांत त्याच्या अंतर्गत येणार आहे. तशा प्रकारे आपल्याला सांगता येतं. आता हे मतदारसंघातून कशी जागांची वाटणी झाली होती हे काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेव. महिला मतदारसंघाला किती जागा होत्या हे आपल्याला विचार करावा लागतो. त्याच्यानंतर अँग्लो इंडियन मतदारसंघासाठी किती जागा, जमीनदार मतदारसंघ सोडत तो काही विचारणार नाही, पण अँग्लो इंडियन, महिला मतदारसंघ, शीख मतदारसंघ, तर हे सर्वात जास्त जागा कोणत्या मतदारसंघासाठी होत्या? सर्वसाधारण मतदारसंघासाठी 105 जागा असलेल्या आपल्याला आढळून. तशा प्रकारे मतदारसंघातून जागांची वाटणी केली जाते. महिलांचं लक्षात ठेवा, शीख लक्षात ठेवा, त्यानंतर हे अँग्लो इंडियन्सचं लक्षात ठेवा, युरोपियन, हिंदी, ख्रिश्चन मतदारसंघाचं, जमीनदारांचं थोडक्यात लक्षात ठेवा. म्हणजे जर प्रश्न विचारला तर तुम्हाला ही वाटणी लक्षात ठेवता येते. कायद्याला संमती व निवडणुका.
आता कायद्याला संमती कधी प्राप्त झाली आणि निवडणुका कधी? आपण म्हटलं की 1935 मध्ये या कायद्याला कधी प्रत्यक्ष जर आपण पाहिलं तर ऑगस्ट 1935 मध्ये संमती प्राप्त झाली. राजाची संमती. संमती म्हणजे कोणाची? राजाची. राजाची संमती मिळाली 1935 च्या कायद्याला. हा कायदा कधी अंमलात आला? हा कायदा अंमलात आला जुलै 1936 मध्ये हा कायदा अंमलात आला. कधी अंमलात आला हा कायदा पहा. जुलै 1936 मध्ये अंमलात आला. या कायद्यानुसार निवडणुका कधी घेण्यात आल्या? हे कायद्यांमध्ये ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदींच्या आधारे निवडणुका कधी झाल्या? निवडणुका 1937 मध्ये निवडणुका घेण्यात आल्या या कायद्यानुसार. काँग्रेसनं कोणत्या प्रांतांमध्ये सरकार स्थापन केलं? आता आसाम आणि उत्तर पश्चिम प्रांत, आसाम उत्तर पश्चिम प्रांत या दोन प्रांतांचा जर आपण विचार केला तर काँग्रेसचं या ठिकाणी एकत्रित सरकार होतं, म्हणजे युतीचं सरकार. आणि बाकीचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी काँग्रेस होतं. काँग्रेसचं सरकार कुठे कुठे होतं हे पण विचारते. त्याच्यानंतर पंजाबचा जर विचार केला तर पंजाबमध्ये कोणाची सत्ता आली होती? पंजाब तिथे एक पार्टी होती, युनियनिस्ट पार्टी, याची सत्ता पंजाबमध्ये आलेली होती. बंगालमध्ये कोणाची सत्ता आली होती? बंगाल कृषक प्रजा पार्टी होती. कृषक प्रजा पार्टी बंगालमध्ये ही पार्टी होती. आणि सिंध या ठिकाणी मात्र मुस्लिम लीगनं सरकार स्थापन केलं. मुस्लिम लीग. अशा प्रकारे निवडणुका पार पडल्या 1937 मध्ये. आसाम उत्तर पश्चिम प्रांत काँग्रेस, पंजाब युनियनिस्ट पार्टी, बंगाल कृषक प्रजा पार्टी, सिंध मुस्लिम लीग हे जोड्यांच्या स्वरूपामध्ये पण तुम्हाला विचारते. अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. पुढचा मुद्दा पाहूया. प्रश्न पहा. भारत सरकार कायदा 1935 च्या लागू होण्याच्या संदर्भात खालील तरतुदींचा विचार करा. पहिलं विधान, 1 ऑगस्ट 1937 रोजी संघ राज्य प्रणाली लागू झाली. पहिलं विधान, संघ राज्य प्रणाली लागू झाली. तर या ठिकाणी संघ राज्य प्रणाली ही लागूच झाली नाही असं आपण म्हटलं होतं, बरोबर आहे. मग आपल्याला हे विधान चुकलेलं हे कसं विचारलंय? तारीख दिली म्हणजे आपल्याला विचार करा. आपण सुरुवातीला संघ राज्य प्रत्यक्षात अस्तित्वातच आले नाही असं आपण म्हटलंय, म्हणजे या ठिकाणी काही संबंध नाही. दुसरं, प्रांतीय स्वायत्तता प्रस्थापित होईपर्यंत प्रांतीय सरकार 1935 च्या कायद्याच्या 9व्या अनुसूचीमधील संक्रमणकालीन व्यवस्थेनुसार काम केलं जाणार होतं. हे पण चुकीचं आहे. प्रांतीय स्वायत्तता, आता या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर काय विचारलंय पहा. सुरुवातीला 1 ऑगस्ट 1937 रोजी संघ राज्य प्रणाली लागू झाली. आपण काय म्हटलं होतं? ऑगस्ट 1935 मध्ये या कायद्याला ब्रिटनच्या राजाची संमती प्राप्त झाली आणि ब्रिटिश सरकारद्वारे घोषित केलं गेलेलं होतं त्यावेळी, ब्रिटिश राजाची संमती प्राप्त झाली त्यावेळी, की जर संघ राज्य प्रणाली लागू नाही झाली तर प्रांतीय स्वायत्तता लागू केली जाईल असं सांगितलेलं होतं त्यावेळी. आणि प्रत्यक्षामध्ये आपण म्हणतो की संघच अस्तित्वात आला नाही, त्याच्यामुळे संघ प्रणाली लागू झाली हा प्रश्न येत नाही. दुसरं, प्रांतीय स्वायत्तता प्रस्थापित होईपर्यंत प्रांतीय सरकार 1935 च्या कायद्याच्या 9व्या अनुसूचीमधील संक्रमणकालीन व्यवस्थेनुसार काम केले जाणार होतं. आता या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, निवडणूक प्रक्रिया चालू झाली 3 जुलै 1936 ला आणि प्रांतीय स्वायत्तता कधी लागू झाली याचा जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी 1 एप्रिल 1937 ला प्रांतीय स्वायत्तता लागू झाली. आता पहा, लक्षात येतं. आणि हे जे आपण म्हणतोय प्रांतीय स्वायत्तता कितीला म्हटलं आपण? 1 एप्रिल 1937 ला आपण म्हणूया. त्या ठिकाणी कधी लागू झाली प्रांतीय
स्वायत्तता 1937 मध्ये हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये 1 एप्रिल 1937 मध्ये प्रांतीय स्वायत्तता लागू झाली आणि संघाची स्थापना होईपर्यंत केंद्र सरकार काय 1935च्या कायद्याच्या 9व्या अनुसूचीमधील संक्रमण व्यवस्थेनुसार कार्य करेल असं सांगण्यात आलेलं होतं. या ठिकाणी काय सांगितलंय प्रांतीय सरकार असं म्हटलंय. तर त्याच्यामध्ये प्रांतीय सरकार नव्हतं म्हटलेलं केंद्र सरकार असं म्हटलंय. मग यांनी काय टाकलं इथं प्रांतीय सरकार. कसा विचारलाय प्रश्न पहा प्रांतीय स्वायत्तता प्रस्थापित होईपर्यंत काय काय होईल या ठिकाणी प्रांतीय स्वायत्तता नाही संघाची स्वायत्तता संघाची स्थापना होईपर्यंत असा उल्लेख आहे. यांनी लिहिलंय प्रांताची स्वायत्तता स्थापना होईपर्यंत हे विधानच नाहीये चुकलं उलट केलंय. संघाची स्थापना होईपर्यंत असं पाहिजे होतं आणि प्रांतीय सरकारच्या जागी केंद्र सरकार हा शब्द असता तर मग मात्र हे विधान बरोबर ठरलं असतं. या ठिकाणी प्रांतीय स्वायत्तता हे दिलंय संघाच्या स्थापनेच्या ऐवजी आणि या ठिकाणी प्रांतीय सरकार तर केंद्र सरकार पाहिजे होतं तर हे विधान बरोबर हे विधान चुकलेलं आहे तशा प्रकारे. म्हणून हे दुसरंही विधान योग्य नाही म्हणजे दोन्ही विधान योग्य नाही. एक किंवा दोन ही दोन्ही विधान योग्य नसलेली आपल्याला दिसतात. आता या कायद्याच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण येतो. इतर महत्वाची वैशिष्ट्य कोणकोणती होती अखिल भारतीय खाती म्हणजे संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्वाची असणारी खाती कोणाकडे ठेवण्यात आली केंद्र सरकारकडे होती. परराष्ट्र व्यवहार दळणवळण अशा प्रकारची खाती म्हणजे अखिल भारतीय खाती राष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्वाची खाती असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं विधान पहा याच्यामध्ये दुसरं वाक्य भारत मंत्र्यांचं इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आलं. आपण काय म्हटलं होतं तर भारत मंत्र्यांचं इंडिया कौन्सिल रद्द झालं हे पण आपण अभ्यासलं. आपण रिव्हिजन करतो शेवटच्या टप्प्यात मूल्यमापन या कायद्याचं. इंडिया कौन्सिल ऐवजी भारत मंत्र्याला सल्ला देणारे सल्लागार नियुक्त करण्यात आले. 3 ते 6 सभासद होते त्याच्यामध्ये त्या सल्लागार मंडळामध्ये आपण पाहिलं आणि त्यांना 10 वर्षाचा भारतामध्ये राज्यकारभार करण्याचा अनुभव असला पाहिजे असं अट पण होती हे पण आपण अभ्यासलं. त्यानंतर या कायद्यानं जातीय मतदारसंघाचा पुरस्कार केला हे पण आपण अभ्यासलं. ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला हे एक विधान लक्षात ठेवायचं. मध्ये 1935चा कायदा ब्रह्मदेश भारतापासून वेगळा झाला. या कायद्यानं शीख ख्रिश्चन तसेच स्त्रिया कामगार यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले यामुळे राष्ट्रीय एकात्मता अडचणीत आली. त्यानंतर हा कायदा बदलण्याचा हक्क कोणाला होता हे पण लक्षात ठेवा. हा कायदा बदलण्याचा हक्क हिंदी कायदेमंडळाला नसून ब्रिटिश पार्लमेंटला देण्यात आला होता हे विचारतील तर हे पण लक्षात ठेवा. संघ राज्यातील भारतातील उच्च अधिकारी गव्हर्नर जनरलच असणार होता म्हणजे व्हाईसरॉय असणार होता. या अंतर्गत चलन आणि पत यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. त्याच्या कायद्यानुसार नाही पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली होती यावेळी हे लक्षात ठेवा. आणि शेवटचं केंद्रीय लोकसेवा आयोगाबरोबर 2 किंवा अधिक राज्यांसाठी प्रांतीय सेवा आयोग आणि संयुक्त सेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. अशा प्रकारे काही इतर महत्वाच्या तरतुदी होत्या 1935च्या कायद्यामध्ये. हा आहे आपला 1935चा कायदा. याच्यावर आलेले प्रश्नही आपण अभ्यासले. काही यूपीएससीला आलेले प्रश्न आपण अभ्यासले. कशा प्रकारे प्रश्नांमध्ये बदल होतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. मग हे आपण 2 टप्पे आपण अभ्यासले की पहिला टप्पा ईस्ट इंडिया कंपनीच्या कालावधीमध्ये झालेले कायदे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट ते 1853 पर्यंतचे कायदे. त्याच्यानंतर 1858 ते आपल्याला 1947 पर्यंतच्या कायद्यांचा अभ्यास करायचा आहे पण 1935 झाले. पुढचे जे कायदे असणार आहेत ते आपले साधारणपणे 1 तासाच्या आतमध्ये संपतील. म्हणजे हे प्रकरण आपला पूर्णपणे संपलेलं आहे. मोठं प्रकरण होत आहे. तर हे आपलं प्रकरण पुढच्या लेक्चरमध्ये संपूर्ण संपेल. त्याच्यानंतर तुम्हाला एक टेस्ट येईल. ती टेस्ट सगळ्यांनी सोडवायची आणि मग त्याच्या आधारे तुमचा या प्रकरणांचा किती अभ्यास झाला हे लक्षात येईल. तिथून आपण पुढे जाऊयात. तर या ठिकाणी आज आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये.